आपले कोणकोणते लेक्चर झालेले आहेत? साऊंड झालेला आहे, युनिट्स अँड मेजरमेंट झालेलं आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी झालेलं आहे, मॅग्नेटिझम झालेलं आहे, बरोबर, आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी. असे 5 चॅप्टर आपले कंप्लीट झालेले आहेत. चालेल, आता आज आपण काय बघणार आहोत? हीट बघायचं आहे. पुढचा चॅप्टर बघायचा आहे आपल्याला हीट. ठीक आहे, उष्णता आणि उष्णतेचे गुणधर्म हे आपल्याला बघायचं आहे. आता उष्णता म्हणजे काय आधी आपण ते बघतो. उष्णता म्हणजे काय? उष्णता काय आहे? एक ऊर्जेचं स्वरूप आहे. उष्णता काय आहे? ऊर्जा आहे. त्यामुळेच ऊर्जेचं आपण काय बघितलेलं आहे? ऊर्जेचं एका अवस्थेमधून दुसऱ्या ऊर्जेमध्ये किंवा दुसऱ्या रूपात रूपांतर करता येते, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो? ऊर्जेचं अवस्थांतर. मग उष्णता हे काय आहे? ऊर्जेचं रूप आहे. मग उष्मा म्हणजे काय? एखाद्या पदार्थाची उष्णता म्हणजे काय? उष्णता म्हणजे त्या पदार्थात असणारं तापमान किंवा उष्मा ज्याला म्हणतो आपण, गरम किंवा तापमानाला जे म्हणतो आपण, ते तापमान म्हणजे त्या पदार्थाची उष्णता होय. कळतंय? त्या पदार्थाची उष्णता होय. याचं लक्षात. म्हणजे समजा आता बघा, तुम्ही एखादं गरम भांड घेतलंय दुधाचं वगैरे आणि त्याच्या बाजूला एकदम गार असलेलं पाणी ठेवलेलं आहे. ठीक आहे, बर्फाचा गोळा किंवा गार ठेवलेला, तर काय होईल? एखाद्या ज्या भांड्यात तुम्ही बर्फ ठेवला आहे तो किंवा गार पाणी ठेवलं आहे तो आणि ज्या भांड्यात गरम दूध ठेवला आहे तो, त्या पदार्थांचं तापमान म्हणजे त्या पातेले जे आहेत त्यांचे, ज्या भांड्यात तुम्ही ठेवलं आहे त्या भांड्याचं तापमान हळूहळू बदलायला चालू होतं, बरोबर आहे. ज्या भांड्यात गरम दूध आहे त्याचं तापमान कमी व्हायला चालू होतं आणि जो एकदम थंड होतं भांड त्याचं तापमान थोडं वाढायला चालू होतं. म्हणजेच काय होतं? उष्णतेचं स्थानांतरण होतं. म्हणजे इकडची उष्णता कमी का होते? का तर त्याने इकडचा थंडावा शोषून घेतलेला आहे. आणि इकडची थंड वस्तू गरम का होते? त्याने इकडची गरम उष्णता किंवा वाफ जी आहे ती ओढून घेतलेली आहे, शोषून घेतलेली आहे. कळलं? हे उष्णतेचं रूपांतर आहे. आणि ही क्रिया कधीपर्यंत चालत राहते? जोपर्यंत दोन्ही भांड्याचं तापमान समान होत नाही तोपर्यंत ही जी प्रोसेस आहे ती चालू राहते. कळतंय? यस, ऑनलाईन कोण कोण आहेत त्यांना कळतंय? तोपर्यंत उष्णतेचं स्थानांतर होत असतं. मग उष्णता काय आहे? ऊर्जेचं रूप आहे. मग त्याचं एसआय युनिट काय असेल? उष्णतेचं एसआय एकक काय आहे? जूल असणार आहे. उष्णतेचं एसआय एकक काय असेल? जूल असणार आहे. पण आपण उष्णता मोजताना शक्यतो कशात मोजतो? किलो कॅलरी किंवा कॅलरी. मग किलो कॅलरी हे जे एकक आहे ते MKS एकक आहे आणि CGS एकक जे आहे त्याचं ते कॅलरी आहे. बघा काय सांगतो, उष्णतेचं SI एकक जे आहे ते काय आहे? जूल आहे. आणि हा तुमचा सरळ सेवेचा PY. SI एकक जे आहे ते जूल आहे. हा कशाचा PYQ आहे? तुमचा सरळ सेवा. MKS एकक काय आहे? किलो कॅलरी. CGS एकक काय आहे? कॅलरी. याचं लक्षात, हे नीट लक्षात ठेवायचं. प्लस 1 किलो कॅलरी म्हणजे किती कॅलरी? 1000 कॅलरी, बरोबर आहे ना. 1 किलो आपण काय लिहितो? 1 किलोला युनिट्स अँड मेजरमेंट्स मध्ये बघितले 10चा 3रा घात किलोला, बरोबर. 10चा 3रा घात म्हणजे काय? 1000. म्हणजे 1 किलो कॅलरी म्हणजे 1000 कॅलरी. याचं लक्षात. आणि 1 कॅलरी हे लक्षात ठेवायचं बरं का. हा तुमचा PYQ आहे. हा तुमचा PYQ आहे. 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल हे कन्वर्जन आहे. काय आहे? 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल, बरोबर. मग 1 जूल बरोबर किती कॅलरी असेल? 0.240 कॅलरी. कळलं? 1 जूल बरोबर 0.240 कॅलरी. हा तुमचा PYQ आहे. 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. येते का लक्षात इथपर्यंत? यस. बघा, 1 किलो कॅलरी एकक आहे. 1 किलो कॅलरी MKS एकक आहे. मग 1 किलो कॅलरी बरोबर 1000 कॅलरी. हे कॅलरी म्हणजे काय आहे? CGS एकक आहे. येते लक्षात. पण आपण याचा एकक काय सांगितलेला आहे? जूल. मग 1 कॅलरी बरोबर किती जूल असेल? 4.18 4.18 जूल हे 1 कॅलरी बरोबरचं युनिट आहे. मग 1 जूल बरोबर किती कॅलरी असेल? 0.240. यस, येते लक्षात. कळतंय?
यस. मग 1 किलो कॅलरी बरोबर व्याख्या काय असेल? 1 किलो कॅलरी म्हणजे एखाद्या पाण्याचं किंवा एखाद्या द्रव पदार्थाचं तापमान. 1 किलो कॅलरी म्हणजे एखाद्या पदार्थाचं तापमान किंवा 1 किलोग्रॅम पाण्याचं किंवा वस्तुमानाच्या पाण्याचं तापमान. किती म्हणतोय मी तुम्हाला? नीट बघा इथं. 1 किलोग्रॅम नीट सांगतोय. 1 किलो विचारले आपल्याला, बरोबर? 1 किलो कॅलरी म्हणून किती घेतले आपण? 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम पाण्याचं, 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने म्हणजेच 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे काय आहे? 1 किलो कॅलरी. येतं लक्षात? यस. काय सांगतोय? 1 किलो कॅलरी म्हणजे काय? 1 किलोग्राम पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअस म्हणजे 14.5 डिग्री पासून त्याचं तापमान किती वाढवायचं आहे? 15.5 डिग्री सेल्सिअस. हे 1 डिग्री वाढवण्यासाठी जेवढी काही उष्णता लागेल त्याला आपण म्हणतो 1 किलो कॅलरी. यस. साहिल, सिद्धू कळतंय? रिप्लाय देत चला. अजून कोण कोण आहे ऑनलाईन इकडे ऍपला? कन्हैया एक आहे, बरोबर? यस. रिप्लाय देत चला म्हणजे कळत जाईल. ठीक आहे. जेवढं 2 वे कम्युनिकेशन मध्ये तुम्ही असाल तेवढं मला पण कळेल की तुम्हाला कितपत कळते आणि कितपत नाही. यस. म्हणजे बघा आपण काय सांगितलेलं आहे? 1 किलो म्हटलेलं आहे, बरोबर? 1 किलो. मग 1 किलो म्हणजे काय? 1 किलोग्राम वस्तुमान पाण्याचं तापमान जे आहे ते तापमान 1 डिग्री सेल्सिअस. 1 डिग्री सेल्सिअस ते किती? 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती वाढवायचंय? 14.5 डिग्री सेल्सिअस पाण्याचं तापमान 15.5 डिग्री सेल्सिअस करण्यासाठी जी काही उष्णता लागेल 1 डिग्री सेल्सिअस वाढवण्यासाठी ती उष्णता म्हणजे 1 किलो कॅलरी होय. यस. ती म्हणजे 1 किलो कॅलरी उष्णता होय, बरोबर? मग 1 कॅलरी एकक कशाचा आहे? CGS, बरोबर आहे? CGS एकक कॅलरी आहे. मग 1 कॅलरीचं काय असेल? 1 ग्रॅम वस्तुमान पाण्याचं तापमान 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे काय आहे? आपलं 1 कॅलरी उष्णता असते. कळलं का? बघा ही डेफिनेशन तुम्हाला 1 किलो कॅलरीची विचारलेली आहे. हे तुमचा PYQ आहे. 1 किलो कॅलरी व्याख्या. 1 किलो कॅलरी व्याख्या ही तुमची PYQ आहे कंबाईन साठीची, लक्षात ठेवा. त्यामुळं क्वेश्चन मी तुम्हाला जे सांगतोय ते नीट लक्षात ठेवा. आता पाठ मी डबल का सांगतो? का तर तुमची रिव्हिजन इथंच व्हावी, तुम्हाला अभ्यास करताना एकदम सोपं जावं म्हणून मी सांगतोय. यस चंद्रमणी, यस. ठीक आहे. बघा 1 किलो कॅलरी म्हणजे काय आहे? 1 किलोग्राम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने, बरोबर? 1 अंश सेल्सिअस किंवा 1 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 14.5 डिग्री ते 15.5 डिग्री सेल्सिअस. 14.5 चं किती वाढवायचं आहे? 1 डिग्री म्हणजे 15.5 डिग्री. एवढं तापमान वाढवण्यासाठी जेवढी काही उष्णता लागेल ती उष्णता म्हणजे 1 किलो कॅलरी उष्णता होय. येतं लक्षात? आणि 1 कॅलरी म्हणजे काय? 1 ग्रॅम वस्तुमान पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी एकूण उष्णता म्हणजे काय आहे? त्याचं 1 कॅलरी उष्णता होय. कळलं का? बघा इथपर्यंत कळतंय? नेक्स्ट. मग तापमान कशाला म्हणतो आपण? तापमान. आपण तापमान मोजतो म्हणजे काय? बघा तुम्हाला ताप आल्यानंतर आपण काय करतो? थर्मामीटर घेतो, तोंडात ठेवतो आणि ताप मोजतो, बरोबर? मग त्या थर्मामीटर मध्ये तुम्हाला दिसतं किती ताप आहे. ताप आहे म्हणजे काय? तुमच्या अंगात असणारी उष्णतेची पातळी, तुमच्या शरीरामध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये असणारी तापमानाची किंवा उष्णतेची पातळी जी आहे त्याला आपण म्हणतो तापमान. ठीक आहे. एखाद्या शरीरात असणारी उष्णतेची पातळी किंवा वस्तूमध्ये असणारी उष्णतेची पातळी म्हणजे तापमान होय. मग हे तापमान मोजण्याच्या पद्धती किती आहेत? 4, बरोबर?
तापमान मोजण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? 4. एक आहे सेल्सिअस, दुसरी फॅरनहाइट, तिसरी कोणती आहे? केल्विन, आणि चौथी कोणती आहे? रँकाइन. बरोबर, रँकिन, रँकाइन काही म्हणा. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन मध्ये फरक पडतो. काही ठिकाणी रँकिन आहे, काही ठिकाणी रँकाइन पण आहे. ठीक आहे, हे लक्षात राहू, त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. त्याच्यानंतर बघा, आता आपण युनिट्स अँड मेजरमेंट्स मध्ये बघितलंय. एकक व राशी व मापन यामध्ये काय बघितलं आहे? तापमानाचं एसआय एकक काय आहे? तापमानाचं एसआय एकक काय आहे? केल्विन. आणि मी त्यावेळी पण तुम्हाला सांगितलं होतं की हे बरोबर चुकतंय, कारण आपल्याला लक्षात नसतं. आपण वापरतो कुठले? सेल्सिअस आणि फॅरनहाइट. बरोबर, त्यामुळे लक्षात ठेवायचं तापमानाचं एसआय एकक कोणतं आहे? केल्विन. आपण वापरतो कोणते? सेल्सिअस आणि फॅरनहाइट. कळतंय? हे लक्षात ठेवायचं. आता बघा, सेल्सिअस किंवा सेंटीग्रेड पद्धत. ठीक आहे, सेंटीग्रेड किंवा सेल्सिअस. आता सेल्सिअस या पद्धतीचा शोध कोणी लावलेला आहे? अँडर्स सेल्सिअस या शास्त्रज्ञानं शोध लावलेला. कोणी लावलेला आहे? अँडर्स सेल्सिअस या शास्त्रज्ञानं शोध लावलेला आहे. मग सेल्सिअसचं तापमान जे मोजतात ते किती डिग्रीचं असतं? 100 पार्ट त्याचे केलेले असतात पूर्णचे, म्हणजे 0 डिग्री पासून 100 डिग्री सेंटीमीटर सेल्सिअस पर्यंत. म्हणजे हे जे सेल्सिअसचं तापमान आहे ते 0 ते 100 असे त्याचे पूर्ण पॅरामीटर पाडलेले असतात. म्हणजे अंशांकन किती आहे? एकूण 100 भागांचं आहे. बरोबर, 0, 1, 2, 3 असे करून टोटल किती केले आहेत? 100 भागांचं अंशांकन केलं आहे. मग यात 0 डिग्री सेल्सिअसला आपण काय म्हणतो? पाण्याचा गोठणांक. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी गोठते, पाण्याचा बर्फात रूपांतर होतं, त्याला आपण म्हणतो पाण्याचा गोठणांक. आणि तो किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. आणि पाण्याचा उत्कलनांक किती आहे? उत्कलनांक म्हणजे ज्या क्षणी पाण्याची वाफ होते किंवा उकळण्याला हे होते, त्याचा किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. येत्या लक्षात? सेल्सिअस ही पद्धत कुणी शोधून काढलेली आहे? अँडर्स सेल्सिअस. काय आहे? एखाद्या वस्तूची उष्णता, थंडाची पातळी म्हणजे तापमान. हा ठीक आहे चालेल. थंडीची पातळी नाही, तुमच्या शरीरात तापमानाची पातळी, तुमची जी तापमानाची पातळी असते, उष्ण आणि गरम, सुरुवातीला किती आहे आणि आता किती? समजा आपलं रूम टेम्परेचर असेल 24 आणि तुमचं शरीराचं तापमान असेल 32. हा जो फरक आहे त्याला म्हणतो आपण तुमच्या शरीरातलं उष्मा किंवा तापमान. येतं लक्षात? यस साहिल? हा, एखाद्या वस्तूची उष्णता किंवा थंडीची पातळी. करेक्ट आहे. बरोबर, थंडी म्हणण्यापेक्षा आपण उष्णता मोजतो. तापमानात काय मोजतो आपण? उष्णता मोजतो. म्हणून शक्यतो बोलताना काय बोलतो आपण? उष्णतेची पातळी, त्याला आपण तापमान असं म्हणतो. यस, करेक्ट. शोध कोणी लावला आहे? अँडर्स सेल्सिअस. बरोबर. त्याच्यानंतर फॅरनहाइट पद्धत. फॅरनहाइट पद्धतीचा शोध कोणी लावलेला आहे? डॅनियल फॅरनहाइट. कोणी लावलेला आहे? डॅनियल फॅरनहाइट. ठीक आहे, याचं जे अंशांकन आहे, म्हणजे किती पॅरामीटर्स पाडलेले आहेत त्याचे? 180 पॅरामीटर्स आहेत. किती आहेत? 180. याचे किती होते? 100. त्याचे किती आहेत फॅरनहाइटचे? 32 डिग्री ते 212 डिग्री पर्यंत. किती? 32 डिग्री पासून 212 डिग्री पर्यंत त्याचे पार्ट्स पडलेले आहेत. असे 180 टोटल पार्ट्स आहेत, 32 33 असे करू. ठीक आहे, मग पाण्याचा गोठणांक इथं 0 डिग्री आहे. मग फॅरनहाइट मध्ये सुरुवातच 32 डिग्रीने आहे. मग पाण्याचा गोठणांक किती आहे? 32 डिग्री. मग पाण्याचा उत्कलनांक किती आहे? 212 डिग्री फॅरनहाइट. येतं लक्षात? यस. मग त्याच्यानंतर केल्विनची पद्धत कुणी शोधून काढलेली आहे? लॉर्ड केल्विन. ठीक आहे, लॉर्ड केल्विन या शास्त्रज्ञानं पद्धत शोधून काढलेली आहे. त्याचं तापमानाची रेंज किती आहे? 273 केल्विन ते 373 केल्विन. पॅरामीटर्स किती आहेत? 100. येतं लक्षात? पॅरामीटर्स किती आहेत त्याचे? 100. त्याच्यानंतर मग आहे तुमची रँकाइन पद्धत. रँकाइन पद्धतीचा शोध कोण लावला आहे? विल्यम जॉन रँकिन. बरोबर आहे. इथे एकूण पॅरामीटर्स किती आहेत? 100. बरोबर आहे. 100 पॅरामीटर्स कोणाकोणाचे आहेत? सेल्सिअस आणि केल्विन. 180 पॅरामीटर्स कोणाचे आहेत? फॅरनहाइट आणि रँकिन. कळतंय? यस. रँकिनचा मग पॉइंट कुठून आहे? 491.7 डिग्री ते 671.7 डिग्री रँकाइन.
कळतंय? आता तुम्ही जर नीट बघितलं या चारही पद्धतीत केल्विनला डिग्री केल्विन म्हणत नाहीत कधीच. बघा तुम्ही इथं अंश असं चिन्ह दिलंय काय? कुठं नाही दिलेलं. का तर केल्विन मोजताना डिग्री मध्ये सांगत नाहीत, नुसतं 373 केल्विन एवढंच म्हणतात. बाकीच्या ठिकाणी तुम्ही डिग्री वापरू शकता. अंश जे चिन्ह आहे अंशाचं ते आपण वापरू शकतो. येतं लक्षात? यस, कळतंय का? बघा माझ्या मते कळायला पाहिजे हे पॉइंट, बरोबर आहे? मग बघा आता हे आहेत आपले चारही पद्धती. ठीक आहे, याचा काय आहे? 0 ते 100 डिग्री, फॅरनहीटचा आहे 32 ते 212, केल्विनचा आहे 273 ते 373 आणि रँकिनचा आहे 491 ते 671. यस, याचे 180 पार्ट्स आहेत, याचे 180 पार्ट्स आहेत. पाण्याचा गोठणांक किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस सेल्सिअस मध्ये, फॅरनहीट मध्ये 32 डिग्री फॅरनहीट. यस, मग उत्कलनांक किती आहे? इथं 100 डिग्री सेल्सिअस आणि इथं 212 डिग्री सेल्सिअस. कळतंय? आता हे टेम्परेचर जर बदलायचं असेल, समजा तुम्हाला सेल्सिअस मध्ये टेम्परेचर दिलं तर ते फॅरनहीट मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल किंवा फॅरनहीट मध्ये टेम्परेचर दिलं तर ते सेल्सिअस मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर फॉर्म्युला काय? बरोबर, दोन फॉर्म्युला आहेत, त्यातला कुठलाही एक लक्षात ठेवायचं. दोन फॉर्म्युला आहेत फॅरनहीट टू सेल्सिअस किंवा सेल्सिअस टू फॅरनहीट साठीचे, त्यापैकी कोणताही एक लक्षात ठेवा, दुसरा ऑटोमॅटिक निघेल. ठीक आहे, सोपा तुम्हाला कोणता आहे? हे आहे. जर तुम्हाला फॅरनहीट मध्ये टेम्परेचर दिलं तर त्याचं सेल्सिअस मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला काय आहे? सेल्सिअस मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 5/9 गुणिले तुम्हाला फॅरनहीट मध्ये जे टेम्परेचर दिलंय ते -32. ठीक आहे, -32 जे काही दिलं असेल ते. कळलं? या पद्धतीने तुम्हाला कन्व्हर्जन करायचं आहे. कुठलाही एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॅरनहीट मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर 9/5 गुणिले C अधिक 32. बरोबर, C अधिक 32. हे 32 इकडे येईल, हे हा इथं कंस इथं नको आहे, हा असा पाहिजे कंस. ठीक आहे, C अधिक 32 येते का? बघा लक्षात, C अधिक 32. यस, 9/5 गुणिले C अधिक 32. इथं काय त्याचं उलट केलंय, 5/9 गुणिले फॅरनहीट वजा 32. त्यापैकी कुठलाही एक लक्षात ठेवा, कन्फ्यूज करून घेऊ नका स्वतःला. त्यामुळे एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, दुसरा ऑटोमॅटिक निघतंय. येतं लक्षात? खूप सोपं आहे, तुम्हाला फक्त कळणं गरजेचं आहे. समजा आपण जर इथं डिग्री फॅरनहीट आहे, बरोबर, हे जर डिग्री फॅरनहीट आहे तर -113 डिग्री जर आपण दिलं, 113 डिग्री फॅरनहीट, तर त्याचं सेल्सिअस मध्ये किती येईल उत्तर? सांगा बरं. जर 113 डिग्री फॅरनहीट जर तुम्हाला तापमान दिलं तर त्याचं सेल्सिअस मध्ये किती रूपांतर होईल? मला सांगू शकता का कोणी? यस, बघा कॅल्क्युलेट करा. 113 वजा 32 त्याला 5/9 न गुणायचं. त्याला 5/9 न आपल्याला गुणायचं आहे. कसं येईल? 113 वजा 32 किती येईल? तिने आता 2 गेले, त्यानंतर 8, 81 झाले. बरोबर, इथं मग 99 81 9 ने भाग जातो. बरोबर, हा 9 5 45. मग सेल्सिअस बरोबर किती आलं? 45 डिग्री सेल्सिअस. यस, आलंय. याचं उत्तर काय येईल? 45 डिग्री सेल्सिअस. यस, कुठलंही एक लक्षात ठेवा, तुम्हाला कॅल्क्युलेशन जमते. बरोबर आहे. आता नेक्स्ट. ठीक आहे, सेल्सिअस टू केल्विन करायचं असेल, सेल्सिअस टू केल्विन जर तुम्हाला तापमान सेल्सिअस मध्ये दिलं असेल आणि त्याला केल्विन मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर काय करायचं? जे काही सेल्सिअस मधलं तापमान दिलंय
त्यात अधिक 273 मिसळायचं. जे काही सेल्सिअस मधलं तापमान असेल, यस करेक्ट आशिष, करेक्ट. जे काही तुम्हाला सेल्सिअस मध्ये तापमान दिलेलं असेल त्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचंय, 273 ऍड करायचं. येतं लक्षात? यस. मग जर तुम्हाला इथं 27 डिग्री सेल्सिअस तापमान दिलं तर त्याचं केल्विन किती होईल? जर तुम्हाला 27 डिग्री, यस साहिल करेक्ट, यस. जर तुम्हाला इथं 27 डिग्री सेल्सिअस हे जर तापमान दिलं तर त्याचं केल्विन मध्ये किती होईल? 46 कसं येईल मंजूषा? 45 यायला पाहिजे ना, 45 यायला पाहिजे, 46 नाही येणार, 45 येईल. बघा इथं आपण काय दिलं होतं, 113 होतं बरोबर. 113 वजा 32 किती येईल? 5/9 भागिले गुणिले 81 येईल बरोबर आहे. 99 81 9 5 45 म्हणजे 45 डिग्री सेल्सिअस एवढं येईल. यस 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 करेक्ट करेक्ट. हा मग आता सेल्सिअस मधले सांगा किती येईल? जर 27 डिग्री सेल्सिअस तुम्हाला तापमान दिलं तर त्याचं कन्व्हर्जन केल्विन मध्ये किती होईल? 27 मिसळ. तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा, के इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस अधिक 273. यस यस सांगू शकताय किती येईल? 273 अधिक 27 करा, किती येईल? 300 बरोबर आहे. किती येईल? 300 केल्विन. याला आपण डिग्री म्हणणार नाही, 300 केल्विन टेम्परेचर येईल बरोबर आहे का? कळतंय का बघा? यस कळतंय का बघा सगळ्यांना? साहिल, मंजुषा, आशिष, प्रदीप, सिद्धू, यस कळतंय का बघा? जर केल्विन टू सेल्सिअस करायचं असेल, म्हणजे जर तापमान तुम्हाला केल्विन मधलं दिलं आणि त्याला सेल्सिअस मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर केल्विनचं जे तापमान आपल्याला दिलेलं असतं त्याच्यातून वजा 273 आपल्याला करायचं. यस 300 करेक्ट करेक्ट. त्यातून आपल्याला काय करायचं आहे? वजा 273 करायचं आहे. येते का लक्षात? यस. मग समजा इथं मी तुम्हाला 303 दिलं, 303 केल्विन, तर सेल्सिअस मध्ये किती येईल? करा 303 वजा 273 किती येतं सांगा? 303 वजा 273 करा, सेल्सिअस मध्ये किती येते मला सांगा. तुम्हाला कळतंय का बघा? तो 303 वजा 273 वजा 273 करावं लागेल ना. किती येत सांगा? चला कोण कोण आहे ऑनलाईन पटपट करा. ठीक आहे. किती आलं? यस ऑनलाईन कोण कोण आहेत ते सांगा पटपट. हम्म. 30 करेक्ट बरोबर. 30 हे कोड आहे 30 0 30 30 करेक्ट करेक्ट 30 करेक्ट. यस 30 आहे. तुम्हाला यातलं लक्षात काय ठेवायचंय? फक्त हा तरी फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि दुसरा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सोपे आहेत लक्षात ठेवण्यासाठी म्हणून सांगतो. बाकीचे इकडचे लक्षात नाही ठेवले तरी चालेल, पण ऍटलिस्ट हे दोन लक्षात ठेवा. बाकीचे कन्व्हर्जन्स तुम्हाला येतील. कळतं इथेपर्यंत? यस हे आहेत कन्व्हर्जन. बघा नेक्स्ट पॉइंट काय आहे? परमशून्य तापमान. बघा कोणत्याही पदार्थाचं परमशून्य तापमान म्हणजे काय आपण ते बघूया. कोणत्याही पदार्थाचं किती तापमान वाढवत न्यावं याची मर्यादा फिक्स नाही. कोणत्याही पदार्थाचं किती तापमान वाढवत न्यावं हे काही फिक्स नाही, पण कोणत्याही पदार्थाचं तापमान किती खाली घेऊन जावं, किती कमी करावं याला मर्यादा आहे. ठीक आहे. कोणत्याही पदार्थाचं तापमान वजा 273. हे बघा इथं आहे, बघा इथं लिहिलं वजा 273. कोणत्याही पदार्थाचं तापमान वजा 273.15 डिग्री सेल्सिअस
याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही, याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही, यालाच काय म्हणतात, परमशून्य तापमान, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आणि हा तुमचा PYQ, या तापमानाची व्हॅल्यू जी आहे ती तुमची PYQ मध्ये विचारली. काय आहे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे वजा 273.15 डिग्री सेल्सिअस. येतं लक्षात, 273.15 डिग्री सेल्सिअस ही तुमची काय आहे, परम शून्य तापमान. याच्यापेक्षा खाली तुम्ही कोणतीही वस्तूचं तापमान करू शकत नाही. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, परमशून्य, निरपेक्ष शून्य किंवा केवल शून्य तापमान. आयोग तुम्हाला फसवण्यासाठी इथले शब्द वापरू शकेल. निरपेक्ष शून्य तापमान म्हणजे किती, ठीक आहे, निरपेक्ष शून्य, केवल शून्य, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. लक्षात ठेवायचं, इंग्लिश वर्ड लक्षात ठेवा, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आयोगाने इथला कुठलाही वापरला शब्द तरी इंग्लिश क्वेश्चन जो तुमचा ट्रान्सलेटेड असेल त्यामध्ये कंपल्सरी हाच शब्द असेल, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला अशा मराठी वर्ड्स मध्ये कन्फ्युजन असेल त्यावेळी तुम्हाला काय करावं लागेल, तिथं तुम्हाला इंग्लिश वर्ड्स जे आहेत ते लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे, इंग्लिश वर्ड्स, कारण ते पटकन तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्हाला त्याचं उत्तर पण लगेच मिळेल. म्हणजे तुम्हाला हे परीक्षेत कन्फ्यूज करेल निरपेक्ष शून्य तापमान, कारण तुम्ही वाचताना पुस्तकात काय वाचलं असतं, परमशून्य तापमान. कधी पुस्तकात वाचताना परमशून्य तापमान वाचलं असतं, पाठ करताना पण तेच केलेलं असतं. आणि आयोग नेमकं विचारतात निरपेक्ष शून्य तापमान म्हणजे किती. मग तुमचं माइंड कन्फ्यूज व्हायला चालू होतं. का तर तुम्ही पाठ केलं काय आहे हे तर हिच्याकडे लक्षच गेलेलं नसतं, का तर ते कंसात असतं ऑर्डर मध्ये, बरोबर. त्यामुळं इंग्लिश शब्द पण कधी कधी लक्षात ठेवायचे. ज्यावेळी तुम्हाला मराठी शब्द 2-3 असतील एका शब्दासाठी त्यावेळी तुम्ही मराठी शब्द लक्षात ठेवा, इंग्लिश शब्द लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत कन्फ्युजन होणार नाही. यस. मग परमशून्य तापमान म्हणजे किती आहे, वजा 273.15 डिग्री सेल्सिअस. येतं लक्षात. यस. आता तापमान पद्धतींची जर आपण तुलना केली, आपण तापमान पद्धत मोजण्याच्या पद्धती किती आहेत म्हटलं, 4. काय आहेत, सेल्सिअस आहे, फॅरनहीट आहे, केल्विन आहे आणि रँकाइन आहे, बरोबर. मग त्यात पाण्याचा गोठणांक किती आहे, ज्या तापमानाला पाणी गोठते ते आहे 0 डिग्री सेल्सिअस, बरोबर. फॅरनहीट मध्ये 32 डिग्री फॅरनहीट, केल्विन मध्ये 273 केल्विन आणि रँकाइन मध्ये 419.7 डिग्री रँकाइन. मग उत्कलन बिंदू किती आहे, बॉइलिंग पॉइंट, हा आहे फ्रीजिंग पॉइंट, हा आहे बॉइलिंग पॉइंट, बरोबर. तो किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे सेल्सिअस मध्ये. फॅरनहीट मध्ये 212 डिग्री फॅरनहीट आहे, 373 केल्विन मध्ये आहे आणि रँकाइन मध्ये 671.7 डिग्री रँकाइन आहे. आता या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला जे विचारलेलं आहे परमशून्य तापमान, क्वेश्चन हा विचारलेला आहे तुम्हाला PYQ. ठीक आहे, परमशून्य तापमान तर सेल्सिअस मध्ये किती आहे, वजा 273.15 डिग्री सेल्सिअस, फॅरनहीट मध्ये वजा 460 डिग्री फॅरनहीट, केल्विन मध्ये 0 केल्विन आणि रँकाइन मध्ये 0 डिग्री रँकाइन, बरोबर आहे. याच्यावरती तुमचा PYQ काय मी तुम्हाला सांगतो, जर असेल तर यात एकच मिनिट मी आणायला पाहिजे PYQ चं पुस्तक. ठीक आहे, मी PYQ च्या ह्या पुस्तकात नाही आहे, दुसऱ्या ह्याच्यात बघतो. ठीक आहे, बघा तुम्हाला एक क्वेश्चन असा कन्व्हर्जन पण विचारलेला आहे राज्यसेवेत 2023 ला. तुम्हाला 2023 ला एक क्वेश्चन विचारला होता की मुलाचा ताप 104 डिग्री फॅरनहीट आहे, हे तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे तुम्हाला देताना काय दिला होता PYQ, 104 डिग्री फॅरनहीट दिला होता, बरोबर आहे. त्याचं तुम्हाला काय करायचं होतं, सेल्सिअस मध्ये कन्व्हर्जन करायचं होतं. ते जर मगाच्या फॉर्म्युल्यात तुम्ही टाकलं तर तुम्हाला ते निघेल. यस, कळतंय. त्याच्यावरती विचार आहे. प्लस तुम्हाला CGS कंबाईन 2023 ला उष्णतेचं CGS एकक काय असा क्वेश्चन आहे. कंबाईन 2023 प्रिलिम उष्णतेचे CGS प्रणालीतील एकक काय आहे, विशिष्ट उष्णतेचे विचार आहे, स्पेसिफिक हीट पुढे येईल तो पॉइंट. ठीक आहे, तुम्हाला तो कंबाईनला विचारलेला आहे. त्यामुळं लक्षात ठेवा की आपल्याला अभ्यास करताना कशा पद्धतीने करायचा आहे आणि कोणत्या पॉइंट्स वरती फोकस करायचा. मी तुम्हाला हा जो मगाशी पॉइंट एक्सप्लेन केला आहे पुढे गेला, हा तापमान कन्व्हर्जनचा, बरोबर आहे. त्याच्यावरती तुम्हाला PYQ आहे. तापमान काय दिलंय तुम्हाला, 104 डिग्री
फॅरनहाइट, बरोबर आहे. 104 डिग्री फॅरनहाइट. आता ते इथं मांडा मग. 104 डिग्री फॅरनहाइट वजा 32 गुणिले 5/9 करा, त्याचं उत्तर सेल्सिअस मध्ये येईल. मग किती येते सांगा, म्हणजे PYQ तुमचा एक सॉल्व्ह होऊन जाईल इथंच. यस, किती दिलंय? 104 डिग्री फॅरनहाइट जर दिला असेल तापमान, तर त्याचं सेल्सिअस मध्ये कन्व्हर्जन किती? PYQ इथंच क्लिअर होऊन जाईल. उद्यापासून मी PYQचं बुक सोबत ठेवतो, म्हणजे तुम्हाला काय होईल, PYQ लगेच सॉल्व्ह करून घेता येतील आपल्याला लेक्चर मध्ये चालूच पटपट पटपट. किती येईल? यस, किती येईल? 40 डिग्री येते का बघा. 313 नाही, सेल्सिअस मध्ये काढायचं आहे दादा आपल्याला, हे सेल्सिअस मध्ये काढायचं आहे, तर 40 यायला पाहिजे त्याचं उत्तर. 40 उत्तर यायला पाहिजे. बघा तुम्ही हे किती येईल? 104 वजा 32 म्हणजे 72 येते का बघा, बरोबर आहे. ते 72 येईल, म्हणजे 9×8 = 72. उरले इकडे 5 आहेत, इकडे 8 आहेत, 8×5 = 40. यस, कळत आहे PYQ कसा सॉल्व्ह करायचा आहे. यस, बघा मग तापमापे आपण जी वापरतो, आपण जी तापमापी वापरतो ती असते साधी तापमापे. आपण आधी बघितलेली असेल, आधीच्या काळात अशी तापमापी असायची. आणि हा भाग इथं पाऱ्याचा असायचा, आणि ह्याच्यावरती असं मार्किंग असायचं, आणि इथं लाईन असायची पाऱ्याची. तुम्ही हा जो पाऱ्याचा भाग आहे तो तुमचं तापमान मोजायचं असेल, तिथं पाण्यात वगैरे ठेवायचं असेल तर इथं ठेवला जायचा, किंवा कोणत्याही ह्याच्यात गरम वस्तूचा पदार्थ काय म्हणतात त्याला, तापमान मोजायचं असेल तर ज्यावेळी इथं पाऱ्याचा स्पर्श होईल, किंवा यात पारा असेल, इथं ज्यावेळी स्पर्श होईल तो तापमान शोषेल. तिथून हा पाऱ्याचा जो पॉइंट आहे, हा जो पाऱ्याचा पॉइंट आहे तो इथून स्केलवरती वरती यायचा असं, आणि किती तापमान आहे ते मोजायचं. यस, मग साध्या तापमापीमध्ये आपण पारा वापरतो का तर पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट, गोठण बिंदू आहे तो वजा 32 डिग्री सेल्सिअस आहे, सगळ्यात कमी आहे. आणि पाण्याची विशिष्ट उष्माधारकता ही सर्वात जास्त आहे, म्हणजे पाणी थोड्याशा सुद्धा उष्णतेला लगेच रिॲक्ट होतं, आणि त्यामुळे तापमानात बदल सारखे घडून येतात, कमी जास्त कमी जास्त. ते स्टेबल आपल्याला मिळत नाही पाण्याची विशिष्ट उष्माधारकता जास्त असल्यामुळे. त्यामुळं साध्या तापमापीमध्ये पारा वापरला जातो. त्याच्या लक्षात, पाणी वापरत नाही. पाणी का वापरत नाही तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता ही सर्वात जास्त असते, आणि जे स्टेबल पॉइंट आपल्याला पाहिजे असतात तापमान मोजताना, ते स्टेबल पॉइंट म्हणजे शांत, समजा एखाद्या टेम्परेचरला स्टेबल स्थिर पाहिजे असेल, ते स्थिर राहत नाही का, उष्णतेत थोडा जरी बदल झाला तर त्या पाण्याच्या पातळीत लगेच बदल होतो का तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता ही सर्वात जास्त आहे. येतं लक्षात. त्यामुळे साध्या तापमापीमध्ये काय वापरतात, पारा वापरला जातो. यस, येते का लक्षात बघा. मग पाऱ्याचा गोठणांक किती सांगितला मी, वजा 32 सांगितला का, 39 किती आहे, वजा 39 डिग्री सेल्सिअस आहे. लक्षात राहू दे, मी 32 सांगितलं असेल, वजा 39 डिग्री सेल्सिअस एवढा तुमचा पाऱ्याचा फ्रीजिंग पॉइंट किंवा गोठण बिंदू आहे, एवढं लक्षात ठेवा. त्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, झोतभट्टी म्हणजे फर्नेस जे आहे, जिथं सगळ्यात जास्त हीट तयार केली जाते धातू वगैरे वितळण्यासाठी, झोतभट्टी त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, इंडक्शन फर्नेस त्याला आपण म्हणतो. इंग्लिशमध्ये इंडक्शन फर्नेस त्याला म्हणलं जातं. त्या इंडक्शन फर्नेस मध्ये किंवा झोतभट्टीमध्ये तापमान खूप हाय असतं, किंवा सूर्याचं तापमान पण खूप आहे, बरोबर. मग अशा प्रकारच्या तापमान मोजण्यासाठी काय वापरलं जातं,
पायरोमीटर तापमापीचा वापर केला जातो. कशाचा? पायरोमीटर. हे लक्षात ठेवायचं. हे सरळ सेवाला असले क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. सरळ सेवाला असे क्वेश्चन विचारतात, त्यामुळे हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. कंबाईनचा अभ्यास करत करत सरळ सेवेचे जे पण पॉइंट्स आहेत ते सगळे कव्हर करून घ्यायचे. परत परत सरळ सेवेचा वेगळा अभ्यास, कंबाईनचा वेगळा अभ्यास असं गणित कधी करायचं नाही. जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत ते व्यवस्थित कव्हर करत गेलात तर तुमचा सरळ सेवा आणि कंबाईन अभ्यास एकत्र होतो. त्यामुळे अभ्यास करताना व्यवस्थित करा, कन्सेप्ट समजून घेऊन मग अभ्यास करा, तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, बघा कशा सूर्य झोतभट्टी आणि सूर्य इथला हाय टेम्परेचर मोजण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? पायरोमीटर तापमापीचा वापर केला जातो. आणि अत्यंत कमी तापमान असेल, अतिशय कमी तापमान असेल तर ते मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? अल्कोहोल तापमापी. कशाचा? अल्कोहोल तापमापी. अतिशय कमी तापमान मोजण्यासाठी अल्कोहोल तापमापीचा वापर केला जातो. येते का लक्षात? बघा, मग अल्कोहोलचा गोठणांक किती आहे? -114 डिग्री सेल्सिअस. अल्कोहोलचा गोठणांक, फ्रीजिंग पॉइंट, गोठणांक किती आहे? -114 डिग्री सेल्सिअस. येते का लक्षात? बघा, अल्कोहोल तापमापी आपण कशाला वापरतो? सर्वात कमी तापमान मोजायचं असेल, अतिशय कमी तापमान मोजायचं असेल तर अल्कोहोल तापमापीचा वापर केला जातो. अतिशय जास्त तापमान मोजायचं असेल तर पायरोमीटरचा वापर केला जातो. आणि साधी तापमापी ज्याला आपण क्लिनिकल थर्मामीटर म्हणतो ते कधी वापरले जाते? आपल्या डेली यूज मध्ये आपलं शरीराचं तापमान वगैरे मोजण्यासाठी. बरोबर आहे. मग आता डिजिटल तापमापी आले. बरोबर, हे असे तुम्हाला त्यात हे नसतं पारा वर खाली चढण्यासाठी. करेक्ट, तुम्हाला डायरेक्ट नंबर डिस्प्ले होतो तिथं किती आलाय, काय तापमान आहे. बरोबर, ते आहे क्लिनिकल थर्मामीटर. त्याला काय म्हणायचं? क्लिनिकल थर्मामीटर. त्यामध्ये कशा? त्या थर्मामीटर मध्ये आपण जे ताप सांगतो 104 डिग्री वगैरे जे ताप सांगतो तो ताप हा सेल्सिअस मध्ये नसतो, तो ताप असतो फॅरनहीट मध्ये. कळलं? आपण जो क्लिनिकल थर्मामीटर वरती फॅरनहीट आपण जे तापमान मोजतो ते क्लिनिकल थर्मामीटर मधलं तापमान हे फॅरनहीट मध्ये असतं, म्हणून ते नेहमी तुम्हाला जास्त दिसतं. 90, 104, 95, 97 असं जे दिसतं हाईट 104 वगैरे, तर ते 104, 95, 97 हे कशात आहे? फॅरनहीट मध्ये. सेल्सिअस मध्ये असलं असतं तर काय झालं असतं? बरोबर, कळलं का? सेल्सिअस मध्ये असलं असतं तर म्हणून लक्षात ठेवायचं. ओके, आपलं शरीराचं तापमान जे मोजलं जातं थर्मामीटर मध्ये ते फॅरनहीट मध्ये मोजलं जातं, सेल्सिअस मध्ये नाही, क्लिनिकल थर्मामीटर मध्ये. यस, आपल्याला डॉक्टर जे ताप सांगतात तो फॅरनहीट मध्ये सांगितलेला असतो. मग आपल्याला माहिती आहे कन्वर्जन कसं करायचं. फॅरनहीट मध्ये सांगितलं की 5/9 गुणिले F-32, मग त्याचं उत्तर काय येईल तुम्हाला? सेल्सिअस मध्ये. कळलं? यस. मग आहे तुमचा विशिष्ट उष्माधारकता. विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? बरोबर, विशिष्ट उष्माधारकता म्हणजे एकक पदार्थाचं तापमान. कोणत्याही एकक पदार्थाचं तापमान. समजा एक काहीतरी वस्तुमान असलेलं पदार्थ घेतलं, एकक वस्तुमान आहे, त्या वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी, त्या एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी काही उष्णता लागते त्याला आपण काय म्हणतो? विशिष्ट उष्माधारकता. काय म्हणतो? विशिष्ट उष्माधारकता. विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? एकक पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी आवश्यक उष्णता. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान काय करतं? 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता. बरोबर आहे.
म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. आणि याचं सीजीएस एकक काय, सीजीएस एकक काय, हा तुमचा पीवायक्यू आहे कंबाईनचा 2023. कंबाईन 2023 ला तुम्हाला हा पीवायक्यू आहे. विशिष्ट उष्माधारकतेचे सीजीएस एकक काय, येते का लक्षात? बघा 2023च आहे का? यस, कंबाईन 2023च आहे. कंबाईन 2023 ला तुम्हाला हा पीवायक्यू आहे. सीजीएस एकक काय, विशिष्ट उष्माधारकतेचं सीजीएस एकक काय. विशिष्ट उष्माधारकता दाखवण्यासाठी कोणतं चिन्ह आहे? स्मॉल सी. सी हे चिन्ह वापरलं जातं विशिष्ट उष्माधारकता दाखवण्यासाठी. त्याचं एमकेएस एकक काय आहे? किलो कॅलरी किलोग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, हे डिग्री सेल्सिअस आहे, मी इथं लिहून देतो तुम्हाला. बघा, किलो कॅलरी पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस. किलो कॅलरी पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस हे त्याचं डेली लेक्चर असतात का? यस 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 यस. सोमवार ते बुधवार, सोमवार मंगळवार बुधवार आपलं 1.5 ते 3.5 सायन्स असतं. आणि बुधवार गुरुवार शुक्रवार सध्याच्या गुरुवार शुक्रवार शनिवार सध्याच्या शेड्यूलला कुठला आहे? इतिहास. तर 1.5 ते 3.5 डेली 1.5 ते 3.5 कंबाईनचे आपले लेक्चर्स चालू आहेत. यस, बघा मग एमकेएस एकक काय आहे? किलो कॅलरी किलोग्राम अंश डिग्री सेल्सिअस. यस, हे त्याचं एमकेएस एकक आहे. आणि सीजीएस एकक काय आहे? कॅलरी ग्रॅम अंश सेल्सिअस, म्हणजेच कॅलरी ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आयोगाने तुम्हाला हे असं दिलेलं नाही या ऑप्शन मध्ये देताना. आयोगाने तुम्हाला हे असं दिलेलं आहे, या अंशच्या जागी डिग्री फक्त वापरलेलं आहे. हे असं लिहून दिलं आहे आयोगाने ऑप्शन मध्ये. आयोगाने ऑप्शन मध्ये हे दिलेलं नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवताना तुम्हाला काय ठेवावं लागेल? हे लक्षात जरी असेल तरी ह्याला कशाला काय म्हणतात हे तुम्हाला माहित पाहिजे. कळलं? हे तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन, सोपे क्वेश्चन्स असतात. तुम्हाला मी अजून पण सांगतो, सायन्स खूप सोपे क्वेश्चन असतात. तुम्हाला फक्त कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. तुम्ही पाठांतरावरती भर देण्यापेक्षा कन्सेप्ट समजून घेण्यावरती भर द्या. तुम्हाला खूप इझी सायन्स वाटेल. आता मला सांगा, हे पाठ केल्यावर अवघड आहे ना, कारण यात कन्फ्युजन व्हायची शक्यता आहे पाठ केल्यावर. बरोबर आहे? कळलं? पण तेच तुम्हाला जर यात विचारलं काय आहे, व्याख्या तुम्हाला माहिती आहे, कन्सेप्ट माहिती आहे. बघा, हे जरी तुम्हाला माहित नसेल, व्याख्या काय आहे आपली विशिष्ट उष्माधारकतेची मला सांगा. एकक पदार्थाच्या वस्तुमानाचं तापमान, एकक वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता. मग उष्णतेसाठी आपण काय युनिट वापरतो? कॅलरी. बरोबर आहे? कॅलरी. कशाचं तापमान वाढायचं आपल्याला? एक एकक. मग तुम्हाला जर एमकेएस मध्ये विचारलं असेल तर इथं काय येईल? किलो कॅलरी किलोग्रॅम येईल. सीजीएस मध्ये विचारलं तर काय येईल? कॅलरी पर ग्रॅम येईल. कळलं? हे युनिट असे तयार होतात. तुमचे काय व्याख्या आहे ते तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला युनिट पाठ नसले तरीही युनिट तुम्ही लिहू शकता. येते लक्षात? 1 ने वाढवणे. यस, विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? 1 ने वाढवणे. 1 डिग्री सेल्सिअसने तुम्ही पदार्थाचं, कोणत्याही एकक वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्मा किंवा उष्णता म्हणजे ती त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. स्पेसिफिक हीट कपॅसिटी त्याला म्हणतो आपण. काय म्हणतो? स्पेसिफिक हीट कपॅसिटी. कधी कधी आयोगात विचारताना तुम्हाला क्वेश्चन विशिष्ट उष्मा वगैरे एवढंच विचारतील, विशिष्ट उष्माधारकता वगैरे काही सांगणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यावरती प्रॉब्लेम हे विचारलेले असतात. कसे सोडवायचे बघा, इथं जायचे, मी सांगतो कसे सोडवायचे ते. ठीक आहे? ह्याच्यावरती पण आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. आता ह्यात नसणार, ह्यात पीवायक्यू नेमका. ठीक आहे, बघत आहेत का? आहे इकडे. बघा, तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे ह्याच्यावरती काम करायचं पहिल्यांदा. आता जर एखाद्या पदार्थानं उष्णता शोषलेली असेल, एखाद्या पदार्थाने, बघा नीट, एखाद्या पदार्थातली उष्णता जर काढायची असेल तर फॉर्म्युला काय आहे? नीट पाठ करायचं नाही, हे पाठ करायचं नाही सगळा. मी जो फॉर्म्युला आता सांगतोय तो लक्षात ठेवायचा फक्त. एखाद्या पदार्थाने
लागणारी उष्णता, भले ती शोषण्यासाठी असेल किंवा गमावण्यासाठी असेल, जी पण उष्णता त्या पदार्थाने वापरलेली असेल त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा काय आहे, Q इज इक्वल टू MC डेल्टा टी. याला काय म्हणायचं, डेल्टा टी म्हणायचं. ज्या ज्या उदाहरणांमध्ये किंवा सूत्रांमध्ये तुम्हाला डेल्टा येईल तिथं समजून घ्यायचं त्या व्हॅल्यू मध्ये काहीतरी चेंज झालेला आहे. ज्यावेळी तुम्हाला सूत्रांमध्ये डेल्टा येईल त्यावेळी लक्षात ठेवायचं की त्या व्हॅल्यू मध्ये काहीतरी बदल झालेला आहे म्हणून तो डेल्टा टी आहे, किंवा बदल होतो म्हणून तो डेल्टा आहे. यस, इथून एकतर पदार्थ उष्णता शोषून घेईल किंवा गमावेल. बरोबर आहे. मग आता मला सांगा, जर एखाद्या पदार्थानं उष्णता घेतली स्वतःकडं घेतली तर त्या पदार्थाचं तापमान वाढेल की कमी होईल? पदार्थाचं तापमान वाढेल की कमी होईल? पदार्थाचं तापमान वाढेल. बरोबर आहे. म्हणजेच एखाद्या पदार्थानं आपल्याकडे शोषलेली उष्णता जर आपल्याला काढायची असेल तर समजा Q आहे तसं लिहायचं. Q म्हणजे काय आहे, एकूण शोषलेली उष्णता आपल्याला काढायची आहे. बरोबर. मग M म्हणजे त्या पदार्थाचं काय आहे, वस्तुमान. M म्हणजे काय आहे, इथं लिहितो थांबा, इंक मध्ये पुढे गेली. M म्हणजे काय आहे, वस्तुमान. C म्हणजे काय आहे, उष्मा, विशिष्ट उष्माधारकता. आणि T म्हणजे काय आहे, तापमानातील बदल. काय आहे, तापमानातील बदल. येते का लक्षात, बघा. ठीक आहे. मग आता मला सांगा, जर M हे वस्तुमान आहे ते कॉन्स्टंट राहील. बरोबर आहे. C विशिष्ट उष्माधारकता कॉन्स्टंट राहील, त्या पदार्थाची सेम राहील. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचंय, शोषलेली उष्णता म्हणजे सुरुवातीचं तापमान हे कमी असेल आणि उष्णता शोषल्यानंतरच जे तापमान असेल ते वाढलेलं असेल. येते का लक्षात. म्हणजे जर आधीचं तापमान आपण T1 म्हटलं तर याला काय म्हणू आपण, T2. काल पहिलं तापमान आपण T1 म्हणूया, नंतरचं पदार्थानं उष्णता शोषल्यानंतर जे तापमान वाढेल त्याला आपण काय म्हणूया, T2. मग आपल्याला काय करायचं आहे, ते जे तापमानात बदल झालेला आहे ते काढण्यासाठी काय करावं लागेल, मग T2 मायनस T1. Q म्हणजे काय, पदार्थानं शोषलेली उष्णता. M म्हणजे पदार्थाचं वस्तुमान. C म्हणजे विशिष्ट उष्माधारकता. T2 म्हणजे पदार्थाचं नंतरचं तापमान आणि T1 म्हणजे पदार्थाचं सुरुवातीचं तापमान. आपण T2 आधी का घेतलं, का तर नंतरचं तापमान जास्ती आहे म्हणून. मग हा फॉर्म्युला कशासाठी आहे, पदार्थानं शोषलेली उष्णता काढण्यासाठी. तेच जर पदार्थानं उष्णता गमावली, बघा T1 तापमान आहे, यातनं उष्णता कमी झाली तर तापमान काय होईल, कमी होईल. म्हणजे T2 ची व्हॅल्यू T1 पेक्षा कमी असेल. करेक्ट. मग एखाद्या पदार्थानं गमावलेली उष्णता जर काढायची असेल तर काय करायचं, Q बरोबर MC T1 मायनस T2. जे जास्ती टेम्परेचर आहे ते आधी घ्यायचं वजाबाकीसाठी. म्हणजे तुमची येणारी जी व्हॅल्यू आहे ती कशी येईल, पॉझिटिव्ह. कळलं. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, फक्त हे लक्षात ठेवायचं, Q इज इक्वल टू MC डेल्टा T. सर PDF कुठं मिळेल, मोहसिन PDF याची कुठं मिळेल, आता ऍक्च्युली हे तुम्हाला ऑफिसला कॉन्टॅक्ट करावं लागेल. PDF कुठं मिळेल ते सांगतील तुम्हाला. ठीक आहे. ऑफिसला कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला ते सांगतील PDF कुठं मिळेल. यस, ग्रुपवरती मिळते ना रे, ग्रुप आहे ना, ऑनलाईनचा वेगळा ग्रुप आहे ना. यस, तुम्हाला ऑनलाईनचा एक ग्रुप असेल त्याच्यावरती ते पाठवतील, तुम्ही ऑफिसला कॉन्टॅक्ट करा. यस, कळतंय. कळतंय का, बघा. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळत असावं. मी खूप सोपं करून सांगतो तुम्हाला मुद्दाम. ठीक आहे. बघा काय सांगितलेलं आहे आपण, MC डेल्टा T म्हणजे काय, पदार्थाची
शोषलेली किंवा गमावलेली विशिष्ट उष्मा, बरोबर. काय आहे आता, जर शोषलेली उष्णता काढायची असेल तर काय करावं लागेल, T2 मायनस T1 करावं लागेल. आणि जर पदार्थानं गमावलेली उष्णता असेल तर T1 मायनस T2 करावं लागेल. आपल्याला फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, हा. यस, मग बाकीच्या गोष्टी आपल्याला कळते. यस, कळतंय का बघा. कोण कोण आहे, रॉय, गुलामजामुन, बर. मग आहे मोहसिन, आशिष, साहिल, मंजुषा, कळतंय का बघा. यस, रिप्लाय देत चला पटपट, म्हणजे मला पण कळेल. तुम्ही जर रिप्लाय दिले पटपट तर कळेल लगेच. आता बघा, त्याच्यानंतर आहे वेन्सच्या उष्णता विनिमयाचा नियम. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, विस्थापनाच्या नियमानुसार तुम्ही जर तापमानात, समजा आता बघा, आपण एखादी उदबत्ती लावली. उदबत्ती म्हणजे काय, ज्यांना अगरबत्ती कळते ते अगरबत्ती समजा, ज्यांना उदबत्ती म्हणतो त्यांनी उदबत्ती समजा, ज्यांना धूप कळते त्यांनी धूप समजा. ठीक आहे, पण कन्सेप्ट काय ते समजून घ्या. ठीक आहे, तुम्हाला ज्या भाषेत कळते, जो शब्द कळतोय त्या भाषेत लक्षात ठेवा, पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, कन्सेप्ट. ठीक आहे, ज्यावेळी आपण एखादी उदबत्ती किंवा धूप पेटवतो त्याचा कलर काय होतो, पहिल्यांदा थोडासा लाल, मग अजून पेटवली काय होतं, नारंगी होतं, अजून पेटवली काय होतं, पांढरा, बरोबर आहे. तसंच लोखंड होतं का बघा बरं. लोखंड आपण जास्त तापवलं तर पहिल्यांदा काय होतं, थोडंसं हिरवं व्हायला चालू होतं, मग त्याच्यानंतर लाल होतं, मग नारंगी होतं पूर्ण, मग नंतर काय होतं, पूर्ण पांढरं दिसायला चालू होतं. म्हणजेच हा जो रंगातला बदल आहे त्यातून काहीतरी किरण बाहेर पडत असतील, आणि त्याचा जो किरण बाहेर पडण्याचा जो नियम आहे त्यालाच म्हणतो आपण हा वेन्सच्या विस्थापनाचा नियम. वेन्सच्या विस्थापनाचा नियम. त्यानं तो कशाच्या संदर्भात सांगितलाय, ब्लॅक बॉडी. ठीक आहे, त्यानं सांगताना कशाच्या संदर्भात सांगितलं आहे, ब्लॅक बॉडी. आता ब्लॅक बॉडी म्हणजे काय, पहिला हा कन्सेप्ट समजून घ्या. ब्लॅक बॉडी म्हणजे काय, आपण एखाद्या दिव्यावर, समजा असं दिवा लावलाय आणि त्याच्यावरती एखादी प्लेट ठेवली, किंवा तुम्ही काही धरा त्याच्यावरती, कोणताही हात धरला तरी चालेल, किंवा छोटस स्टीलचं भांड जरी उपडं ठेवलं असं तरी चालेल. ठीक आहे, तुम्हाला काय ते सांगतो मी. ब्लॅक बॉडी म्हणजे काय, तुम्ही हात जरी ठेवलात तरी तुम्हाला इथं हातावरती काजळी निर्माण झालेली दिसते, काळं काळं दिसते, करेक्ट आहे. किंवा त्या भांड्यावरती काजळी निर्माण. यस, त्या काजळी जर सगळीकडे पसरली तर ते उष्णता आतल्या आत शोषून घेण्याचं काम करतं. त्याला म्हणायचं परफेक्टली ब्लॅक बॉडी. जर तुम्ही तो जो काळा थर आहे तो जर त्या भांड्यावरती पूर्ण पसरवला तर तो खूप व्यवस्थितरित्या पसरला जातो आणि तो बाहेरची उष्णता आत जाऊ देत नाही आणि आतली उष्णता बाहेर जाऊ देत. त्याला म्हणायचं परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि ज्यावेळी तुम्ही या ब्लॅक बॉडीला तापमान देता त्यातून बाहेर पडणारी जी किरण आहेत, काय म्हणतोय, किरण, त्यातून बाहेर पडणारी किंवा उत्सर्जित होणारी जी किरण आहेत, कुठली, गरम केल्यामुळे काय होईल, औष्णिक किरण बाहेर पडतील. जे किरण असतील ती गरम असतील ना, ती औष्णिक किरण बाहेर पडण्याचा जो प्रारणांची तरंग लांबी जी आहे त्यांची वेव्हलेंथ, तरंग लांबी म्हणजे काय, जी किरण त्या ब्लॅक बॉडी मधून बाहेर पडतात त्यांची तरंग लांबी तापमानाशी व्यस्त प्रमाणात बदलते. व्यस्त म्हणजे इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजेच जर तुम्ही तापमान जास्त वाढवलं तर त्या बॉडीमधून, ब्लॅक बॉडीमधून जी किरण बाहेर पडतात त्यांची तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ ही कमी होते. आणि जसं तापमान कमी कराल तस तसं त्या प्राणांची तरंग लांबी ही वाढेल. त्याला म्हणायचं इनव्हर्सली प्रपोर्शनल, व्यस्त प्रमाण. कळतंय? त्याला म्हणायचं व्यस्त प्रमाण. कोणी सांगितलं हा नियम? वेन्स या शास्त्रज्ञाने सांगितलाय. आणि हा तुमचा एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल. एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल. तापमान काय असेल? वेन्सनी काय सांगितलं आहे? तुमच्या कक्ष तापमानाला म्हणजेच काय 300 केल्विन. आता केल्विन मध्ये दिलंय, मग वजा 273 केल्यावर किती येईल? 27 डिग्री सेल्सिअस. बरोबर. सेल्सिअस मध्ये करण्यासाठी आपण काय करतो? जे काही केल्विन मधलं तापमान असेल त्यातून 273 वजा करतो. यस.
मग तुमच्या कक्ष तापमानाला म्हणजे रूम टेम्परेचर, कक्ष तापमान म्हणजे ऍट रूम टेम्परेचर ब्लॅक बॉडी मधून जे काही प्राण बाहेर पडतात, ब्लॅक बॉडी मधून जे काही प्राण बाहेर पडतात त्यांचा दर जो आहे तो तापमानाशी व्यस्त प्रमाण म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. जर ब्लॅक बॉडीचं तापमान वाढवलं तर त्यातून बाहेर पडणाऱ्या प्राणांची तरंगलांबी कमी होते आणि जर ब्लॅक बॉडीचं तापमान कमी केलं त्यातून बाहेर पडणाऱ्या प्राणांची तरंगलांबी वाढते आणि ती किती असते? 9550 नॅनोमीटर. 9550 नॅनोमीटर एवढी त्याची तरंगलांबी असते. यस, कळतंय का? बघा, कळतोय हा कन्सेप्ट? क्लिअर? यस, सांगू शकताय क्लिअर कन्सेप्ट कळतोय? मी मुद्दाम स्लो सांगतोय बरं का, फास्ट सांगत नाहीये. स्लो मुद्दाम सांगतोय कारण हा चॅप्टर महत्वाचा आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कळतंय? यस, ऑनलाईन जनता कळतंय का मला सांगा फक्त. मग आता आहे उष्णता विनिमयाचे तत्व. मग उष्णता विनिमयाचे तत्व म्हणजे काय आहे? मग अशी मी एक्झाम्पल तुम्हाला जे सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्पल दिलं होतं लेक्चर चालू करताना, जे एक्झाम्पल दिलं होतं की गरम भांड आहे उकळत्या पाण्याचं किंवा उकळतं दूध वगैरे काहीतरी असेल आणि इकडे एकदम थंड पाण्याचं तापमान आहे, बरोबर? थोड्या वेळानं याचं तापमान कमी झालेलं असेल म्हणजे ह्याचं जे जास्त गरम होतं ते कमी होईल आणि हे जे जास्त गार होतं ते थोडंसं नॉर्मल लेवलला येईल. यस, म्हणजे दोन्हीही तापमान नॉर्मल लेवलला येतील. कळतंय? मग हे जे तापमान बदलत का? जसं मी तुम्हाला सांगितलं आधी की यातली जी उष्णता आहे ते हा गार पाण्याचं जे भांड आहे ते शोषून घेतलं, ते शोषून घेईल आणि यातलं जे गार पाण्याचं जे काही आहे त्याचा इम्पॅक्ट याच्यावरती याच्यातली उष्णता शोषून घेतल्यामुळं, म्हणून दोन्हीचं तापमान एका लेवल पर्यंत यायला चालू होईल. ही उष्णतेची देवाणघेवाण जी आहे, उष्णतेचं देवाणघेवाण किंवा स्थानांतरण जे आहे, एकमेकांना उष्णता देऊन तापमान बॅलन्स करणं, हे कधीपर्यंत चालतं? जोपर्यंत या दोन्ही भांड्यांचं तापमान एकच होत नाही तोपर्यंत या उष्णतेचं तत्व काम करतं. म्हणजेच तोपर्यंत ती उष्णता एकमेकांना देवाणघेवाण होत राहते, जोपर्यंत दोन्ही भांड्याचं तापमान एक समान होत नाही तोपर्यंत. म्हणजेच समजा इथं डायग्राम काढून देतो म्हणजे लक्षात येईल. या भांड्यातलं तापमान आहे 80 डिग्री, ठीक आहे, आणि या भांड्यातलं तापमान आहे 0 डिग्री, ठीक आहे. आता याचं तापमान वाढायला चालू होईल का? तर यात थंड आहे, बरोबर आहे, हे थंड आहे आणि हे पाणी. याचं तापमान कमी व्हायला चालू होईल, याचं वाढायला चालू होईल. दोन्हीचं तापमान इक्वल होत नाही तोपर्यंत ही उष्णतेचं देवाणघेवाण होईल. मग समजा जेव्हा ह्या दोन्हीचं तापमान 40 डिग्री सेल्सिअस होईल म्हणजे दोन्हीचं तापमान समान झालं का? यस, तेव्हा त्याचं उष्णता एकमेकांना देवाणघेवाण थांबेल. कळतंय? जोपर्यंत तापमान समान होत नाही तोपर्यंत ते एकमेकांना उष्णता देतील किंवा घेतील आणि त्याच्यानंतर ते उष्णता एकमेकांना शेअर करायचं थांबवतील. याला म्हणायचं उष्णता विनिमयाचं तत्व. काय म्हणतात? उष्णता विनिमयाचं तत्व. उष्णतेचं हे जे स्थानांतरण आहे ते कुठून घडून येतं? जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे. काय सांगतोय? जास्त तापमानाकडून कुठं येते? कमी तापमानाकडे. हे उष्णता विनिमयाचं तत्व या पद्धतीनं काम करेल. जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे उष्णतेचं स्थानांतरण होईल आणि तापमान लेवलला येईल. ठीक आहे, बघा. मग पाण्याची विशिष्ट धारकता, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता इतर स्थायू तसेच द्रव पदार्थांपेक्षा जास्त आहे. जास्त आहे म्हणजे किती आहे? 1 डिग्री सेल्सिअस. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता किती आहे? 1 आहे पाण्याची
विशिष्ट उष्माधारकता 1 आहे, हे लक्षात राहू दे. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सगळ्यात जास्त आहे आणि किती आहे? 1 सगळ्यात जास्त आहे पाण्याची विशिष्ट उष्माधारकता, लक्षात राहू दे. जसं मी तुम्हाला सांगितलं, पाणी म्हणून वापरत नाही. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता तापमानानुसार बदलते, त्यामुळे पाण्याचा वापर तापमापीमध्ये केला जात नाही. हे मी तुम्हाला तापमापी एक्सप्लेन करताना सांगितलं, बरोबर? तेच वाक्य इथं रिपीट झालेलं आहे. काय सांगितलं आहे? पाण्याची विशिष्ट उष्माधारकता तापमानानुसार बदलत असल्यामुळं तापमापीमध्ये त्याचा वापर केला जात नाही. यस. नेक्स्ट, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता, पाऱ्याची विशिष्ट उष्माधारकता पाण्यापेक्षा खूप कमी असल्यामुळे तो कमी उष्णता शोषून घेतो, म्हणून पाण्याचे तापमान पाऱ्याच्या तापमापीने मोजतात. कळलं? म्हणून पारा वापरला जातो, का तर तो रिॲक्ट खूप कमी वेळात होतो, खूप कमी रिॲक्ट होतो, त्यामुळे तो स्टेबल पॉइंट द्यायला आपल्याला व्यवस्थित मदत करतो. मगाशी मी जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. ठीक आहे. आता हा पॉइंट महत्वाचा लक्षात ठेवायचं, हा पॉइंट तुमचा पीवायक्यू असतो, आहे म्हणजे असतो नाही, आहेच. पीवायक्यू आहे. काय सांगितलं आहे? उंच ठिकाणी वातावरणाचा दाब कमी असतो, बरोबर आहे? काय सांगतोय बघा, वातावरणाचा दाब काय आहे? कमी आहे. त्यामुळं दाब कमी असेल तर काय होईल? पाण्याचा उत्कलनांक ऑटोमॅटिक काय होईल? कमी होईल. पण पाण्याचा तापमान उत्कलनांक जर कमी झाला तर पाणी काय होतं? खूप कमी तापमानाला उकळायला चालू करतं, बरोबर आहे? म्हणजे समजा आपल्या इथं उकळायला ते 80 डिग्रीला चालू होत असेल किंवा 40 डिग्रीला वगैरे चालू होत असेल, 60 डिग्रीला वगैरे, तुम्ही जसं उंच जाल तसं ते हाईट वरती कमी तापमानाला, म्हणजे समजा 60 डिग्रीला उकळायला चालू होत असेल तर थोडं हाईट वरती गेल्यावर 40 ला होईल, 45 ला होईल, 50 ला होईल, त्याच्यावरती गेल्यावर अजून कमीला होईल, त्याच्यावरती गेल्यावर अजून कमीला उकळेल. त्यामुळं काय होईल? अन्न शिजण्यासाठी जो वेळ पाहिजे तो मिळत नाही, त्यामुळं उकळत्या पाण्यात सुद्धा अन्न कच्चे राहते. का? कारण पाण्याचा प्रत्यक्ष उत्कलनांक बिंदू आपण किती सांगितला आहे? 100 डिग्री सेल्सिअस. पण ऍक्च्युअल वरती गेल्यामुळे काय होतं? दाब कमी असल्यामुळे पाणी पटकन उकळतं, त्यामुळं अन्न कच्चे राहते. येते का लक्षात? आणि त्यामुळंच अन्न शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो, आणि हा काय आहे? तुमचा पीवायक्यू आहे, लक्षात राहू दे. अन्न शिजवण्यासाठी जास्त वेळ का लागतो? तर जेवढं उंच जाल तेवढं पाण्यावरती असणारा वातावरणाचा दाब कमी झाल्यामुळे पाण्याचा उत्कलन जे आहे ते खूप लवकर होईल त्याच्या प्रत्यक्ष उत्कलन बिंदूपेक्षा. येते लक्षात? प्रत्यक्ष उत्कलन बिंदूपेक्षा पाणी लवकर उकळते, त्यामुळे अन्न शिजण्यास वेळ लागतो. येते का लक्षात? बघा. मग प्रेशर कुकर मध्ये अन्न शिजवताना पाण्याची वाफ आतमध्ये चाचल्यामुळे काय होतं? पाण्यावरती दाब वाढतो, बरोबर आहे? बघा आता कसं आहे, पाण्याचा आपण कुकर लावतो, कुकर लावल्यावर त्याला झाकण असतं, झाकणावरती शिट्टी असते, बरोबर? तुम्ही कधी शिट्टी वाजताना जवळ उभारलाय का? शिट्टी ज्यावेळी वाजते त्यावेळी तुम्ही जवळ उभारलाय का? तर तुम्हाला लक्षात येईल दाब किती असतो वाफेचा. पाण्यावरती दाब पडतो, त्या भांड्यात जो काही दाब असतो तो दाब बाहेर निघावा म्हणून ती शिट्टी अडकवलेली असते, आणि शिट्टी तो दाब कमी करते. जेवढा त्या कुकरमध्ये साठवला जाऊ शकतो प्रेशर किंवा दाब, तेवढाच दाब तिथं साठवला जातो, आणि बाकीचा दाब शिट्टीमधून बाहेर काढला जातो, आणि पुन्हा शिट्टी बॅलन्स होते. का? का तर दाब नॉर्मल झालेला असतो, जेवढा त्यात बसू शकतो तेवढा झालेला असतो. पुन्हा दाब वाढला की पुन्हा शिट्टी होते, बरोबर आहे? मग आपण डाळ भात शिजला कधी म्हणतो? 3 कुकरच्या शिट्ट्या मोजल्यावर, बरोबर आहे का? येते का लक्षात? महिला मंडळांना जास्त चांगलं माहित असतं, बरोबर? किती? 3 कुकरच्या शिट्ट्या मोजतो आपण. का? का तर आपल्याला तो अंदाज असतो की एवढ्या शिट्ट्या झाल्या की डाळ भात शिजलेला आहे, म्हणजे तेवढं प्रेशर देऊन आपण तेवढं तापमान कुकरमध्ये मेंटेन केलेलं असतं. मग पाण्यावरचा दाब वाढल्यामुळे काय होतं? जर दाब वाढला तर उत्कलनांक देखील काय होतो? वाढतो ऑटोमॅटिक, त्यामुळं अन्न वेळेत शिजलं जातं. येतं लक्षात? कळतंय का? इथं उष्णता विनिमयाचं तत्व कसं काम केलेलं आहे हे समजणं गरजेचं आहे, बरं का? इथं क्वेश्चन्स तुमचे क्रिएट होतात, त्यामुळं समजणं गरजेचं आहे. समजतंय का? बघा.
यस, समजतं का? ऑनलाईन जनता, सिद्धू, आशिष, मोहसिन, गुलामजामुन, अजून काय, रॉय, आशिष आहे, मंजुषा, समजतंय का बघा? आता उष्णतेचा काय, उष्णतेचे परिणाम मध्ये काय, अप्रकट उष्मा, लॅटंट हीट, अप्रकट उष्मा. अप्रकट उष्मा म्हणजे काय, आपण काय सांगितलं आहे, कोणत्याही पदार्थाचं अवस्थांतर होताना उष्णता काय होते, एकतर उष्णता दिली जाते किंवा घेतली जाते. म्हणजे ही जी उष्णता दिली जाते किंवा घेतली जाते अवस्थांतर होण्यासाठी, एखाद्या पदार्थाचं अवस्थांतर होण्यासाठी दिली जाणारी किंवा शोषली जाणारी जी उष्णता आहे त्याला म्हणतात त्या वस्तूचा अप्रकट उष्मा. का लक्षात बघा, एखाद्या पदार्थामध्ये शोषली जाणारी किंवा दिली जाणारी जी उष्णता आहे त्याला म्हणायचं काय म्हणतो आपण, अप्रकट उष्मा. लिहून घेत असेल तर लिहून घ्या, बेस्ट होईल. मग काय आहे तुम्हाला, विलयनाचा अप्रकट उष्मा, लॅटंट हीट ऑफ फ्युजन. काय म्हटलं आहे, विलयनाचा अप्रकट उष्मा. जेव्हा एखाद्या स्थायू पदार्थाला आपण उष्णता देतो तेव्हा त्याचं रूपांतर द्रव स्थितीत व्हायला चालू होतं आणि ज्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचं रूपांतर पूर्ण द्रवामध्ये होतं त्या तापमानाला आपण विलयनाचा अप्रकट उष्मा म्हणतो. काय म्हणतो, स्थायूतून त्याचं रूपांतर कशात होतं, पूर्ण द्रवात. ठीक आहे, स्थायूतून त्याचं रूपांतर पूर्ण द्रवात जेव्हा होईल, ज्या तापमानात त्याचं पूर्ण द्रवात रूपांतर होतं त्याला आपण म्हणतो विलयनाचा अप्रकट उष्मा, असं त्याला आपण म्हणतो. मग बर्फाचा काय आहे, 80 किलो कॅलरी पर किलोग्रॅम अप्रकट उष्मा. उष्मा मोजतोय म्हणून हे एकक आहे, किलो कॅलरी पर किलोग्रॅम, उष्मा मोजत असल्यामुळे. तेच जूल पर किलोग्राम मध्ये काय आहे, 3.33 इंटू 10⁻⁴ जूल पर केजी, जूल पर किलोग्राम. त्याला म्हणायचं विलयनाचा अप्रकट उष्मा. मग इथं काय आहे, बाष्पन आहे, बाष्पनाचा अप्रकट उष्मा, लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. बरोबर आहे, बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणजेच एखाद्या द्रव पदार्थाला उष्णता दिली असता त्याचं रूपांतर कशात होतं, वायूमध्ये, आणि जेव्हा त्यात पूर्ण द्रवाचं रूपांतर वाफेत होईल त्या तापमानाला म्हणायचं बाष्पनाचा अप्रकट उष्मा. ज्या तापमानाला द्रवाचं रूपांतर वायूत होते त्या तापमानाला म्हणायचं बाष्पनाचा अप्रकट उष्मा. मग वाफ, पाण्याची वाफ होईल ना, पाण्याची वाफ होईल, मग त्याचं तापमान किती आहे, 540 किलो कॅलरी पर केजी. हा बाष्पनाचा अप्रकट उष्मा, हा आहे बाष्पनाचा अप्रकट उष्मा किती आहे, 540 किलो कॅलरी पर केजी. विलयनाचा अप्रकट उष्मा किती आहे, 80 किलो कॅलरी पर केजी. यस. नंतर आहे संगणनाचा अप्रकट उष्मा. संगणन म्हणजे काय, बाष्प स्वरूपात जे आहे त्याचं रूपांतर द्रवात होणे त्याला आपण म्हणतो संगणन. बरोबर, बाष्पाचं रूपांतर द्रवात होणे याला म्हणतो आपण संगणन. बरोबर, मग त्याचा उष्मा किती असेल, सेम असेल, 540 किलो कॅलरी पर केजी. कारण इथं काय होतं, उष्णता काय होते, काढून घेतली जाते ना. संगणन होते म्हणजे काय, काढून घेतली जाते. उष्णता कमी केल्यामुळं वाफेचं रूपांतर द्रवात होतं आणि ज्या तापमानाला वायूचं रूपांतर द्रवात होतं त्याला म्हणतो आपण संगणनाचा अप्रकट उष्मा. बरोबर आहे का? त्याला म्हणतो आपण संगणनाचा अप्रकट उष्मा असं म्हणतो.
येतं लक्षात? बघा मग काय आहे, गोठणाचा अप्रकट उष्मा म्हणजेच ज्यावेळी द्रवातून उष्णता काढून घेतल्यानंतर त्याचं रूपांतर पूर्ण स्थायूमध्ये होतं त्या तापमानाला आपण म्हणतो गोठणाचा अप्रकट उष्मा. गोठणाचा अप्रकट उष्मा. मग पाण्यासाठी किती आहे? 80 किलो कॅलरी पर केजी. मग इथं काय दिलंय बघा, पदार्थाचा विशिष्ट अप्रकट उष्मा जूल पर केजी, अर्ग पर ग्रॅम, कॅलरी पर ग्रॅम, किलो जूल पर केजी, किलो कॅलरी पर केजी या एककांमध्ये मोजला जातो किंवा व्यक्त केला जातो. हे लक्षात ठेवा. कोणती एकके वापरली जातात? कोणती एकके वापरली जातात? नीट लक्षात ठेवा. येते का लक्षात? अरे अरे काय रे, रोज फुकट असतं का लेक्चर? फुकट होय, बर ठीक आहे. आता तुमच्या सोयीसाठीच केलेलं आहे. ठीक आहे, लेक्चर्स फ्रीच असतात हे. ठीक आहे, तुमच्या सोयीसाठीच केलेलं आहे. दिशा इनिशिएटिव्ह म्हणून भंडारा जिल्ह्यातल्या पोलीस खात्याने त्यांच्या मुलांसाठी किंवा तिथल्या मुलांसाठी फायदा व्हावा, कंबाईनला तिथल्या लोकांना पुण्यातल्या फॅकल्टी कडून शिकण्यास मिळावं म्हणून हा उपक्रम चालू केलेला आहे. त्याच्या अंतर्गत आपण हे लेक्चर ऑनलाईन देतो आहोत. यस, त्याचा फायदा सगळ्यांनाच व्हावा म्हणून हे युट्यूबला तुम्हाला फ्री आहे. म्हणजे तुम्हाला फुकट, फुकट तुमच्या भाषेत फुकट आहे. बरोबर आहे? कळतंय? कोण आहे? हर्षद. यस, कळतंय का? यस. पुनर्हिमायन म्हणजे काय आहे? रिजिलेशन म्हणजे काय? पुनर्हिमायन म्हणजे समजा बर्फावरती आपण दाब निर्माण केला, बर्फावरती दाब निर्माण केला तर बर्फ वितळायला चालू होतो आणि तो जर दाब काढून घेतला तर बर्फाचं पुन्हा त्या पाण्याचं रूपांतर काय होतं? पुन्हा बर्फाचं. म्हणजेच बर्फावरती जर दाब निर्माण केला तर त्याचं रूपांतर पाण्यामध्ये व्हायला चालू होतं आणि तोच जर दाब पुन्हा काढून घेतला तर त्या पाण्याचं रूपांतर बर्फात होतं. याला काय म्हणतो आपण? पुनर्हिमायन. त्याला काय म्हणतो आपण? पुनर्हिमायन असं म्हणतो. त्याला म्हणतो आपण पुनर्हिमायन. ठीक आहे. मग पॉइंट आहे पाण्याचं असंगत आचरण. असंगत आचरण, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हा तुमचा खूप महत्वाचा पॉइंट आहे. प्रत्येक एक्झामचा PYQ आहे. जेवढ्या पण एक्झाम असतात त्या सगळ्यांमध्ये हा क्वेश्चन PYQ म्हणून आहे, म्हणून त्याला एवढे स्टार करून ठेवले आहे. ठीक आहे, येते का लक्षात? बघा, त्यामुळं हे जे पॉइंट आहेत किंवा मी जे एक्सप्लेन करणार आहे त्या सगळ्यांवरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. मल्टी लायनर असेल, सिंगल लायनर असेल, सरळ सेवासाठी एका वाक्यात असेल, सगळ्या पद्धतीचे क्वेश्चन याच्यावरती विचारून झालेले आहेत. मोस्ट फेवरेट PYQ आहे हा विभाग. ठीक आहे, सगळ्याच एक्झामसाठी. त्यामुळं अभ्यास करताना नीट पॉइंट व्यवस्थित फोकस करा. समजून घ्या कन्सेप्ट काय चाललेले आहेत. मी हे जे आधीच्या एक्सप्लेनेशन दिले आहेत त्या तेवढ्यासाठीच दिले आहेत, डेफिनेशन जे आहेत, का तर हा पॉइंट व्यवस्थित समजावा म्हणून. ठीक आहे. पाण्याचं असंगत आचरण. पहिल्यांदा पाण्याचं असंगत आचरण, पहिला कन्सेप्ट तुम्हाला सांगा मला. जर आपण पाण्याला उष्णता दिली, म्हणजे समजा कुठल्याही पदार्थाला उष्णता दिली तर तो काय होतो? प्रसरण पावतो, एक्सपांड होतो. बरोबर आहे? काय होतो? एक्सपांड होतो. आणि त्यातली उष्णता कमी केली, तापमान कमी केलं तर काय होतो? आकुंचन पावतो. बरोबर, कम्प्रेस व्हायला चालू होतो. पण पाण्याचं 0 ते 4 डिग्री, किती डिग्री? 0 ते 4 डिग्री सेल्सिअस मध्ये जे बिहेवियर आहे ते पूर्ण वेगळं आहे. पूर्ण वेगळं आहे. जेव्हा तुम्ही 0 डिग्री पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढवता, ज्यावेळी आपण तापमान वाढवतो त्यावेळी काय व्हायला पाहिजे? एक्सपांड व्हायला. बरोबर आहे? पण पाणी 0 ते 4 डिग्री सेल्सिअस मध्ये तापमान वाढवल्यावर काय होते? आकुंचन पावते. काय होते? आकुंचन पावते, म्हणजे कॉम्प्रेस होते.
काय होते, पाणी कंप्रेस होते. आणि ज्यावेळी आपण 4 डिग्री पासून 0 डिग्री सेल्सिअस करायला जातो, म्हणजे त्यातली उष्णता काढून घेतो, तर काय व्हायला पाहिजे, तापमान कमी केल्यावर कंप्रेस व्हायला पाहिजे. पण पाणी इथं काय होतं, प्रसरण पावते. पाणी काय होते, एक्सपांड होते, प्रसरण पावते. यस, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. ठीक आहे, अभिरा, यस, गुड आफ्टरनून. सर पीडीएफ भेटेल का? हो, पीडीएफ आहे, पीडीएफ मिळते याची. तुम्ही ऑफिसला जर कॉल केलात तर तुम्हाला पीडीएफ मिळेल. ठीक आहे, त्याचा ऑनलाईनचा एक ग्रुप आहे, त्याच्यावरती पीडीएफ ते टाकतात. तुम्ही ऑफिसला कॉल करा, युपीएससी गाईडच्या ऑफिसला तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला ते मिळेल. यस, बघा, 0 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर तापमान वाढवलं तर ते पाणी काय होतं, आकुंचन पावतं. पण व्हायला काय पाहिजे होतं, ऍक्च्युअल मध्ये व्हायला काय पाहिजे होतं, प्रसरण पावायला पाहिजे. म्हणजे हे उलट काम करतं इथं. म्हणून पाण्याला म्हटलेलं आहे, या जो 0 ते 4 डिग्री मध्ये जे पाणी हे असं रिस्पॉन्स देतं आपल्याला, त्याला आपण म्हणतो पाण्याचं असंगत आचरण. का तर ते नियमाला धरून नाहीये ना, नियमाला धरून नाहीये. नियम काय सांगतो आपल्याला, जेव्हा तुम्ही एखाद्या पदार्थाला उष्णता द्याल तेव्हा तो पदार्थ प्रसरण पावतो, किंवा जेव्हा तुम्ही त्या पदार्थाचं तापमान काढून घ्याल तेव्हा तो पदार्थ आकुंचन पावेल. पण पाण्याचं जर तापमान 0 डिग्री पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढत असेल तर पाणी त्यावेळी आकुंचन पावते. आणि पाण्याचं तापमान 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी केलं, म्हणजे हीट काढून घेतली, तर ते प्रसरण पावते. हे त्याचं आहे बिहेवियर. कसं, असंगत, नियमाला धरून नसणार, म्हणून त्याला म्हटलेलं आहे असंगत आचरण. ठीक आहे, मग 0 डिग्री ते 4 डिग्री मध्ये काय होतं, आकारमान कमी होतं ना. आकुंचन पावते म्हणजे काय, आकारमान कमी होतं. आकारमान कमी झाल्यामुळे काय होतं, घनता ऑटोमॅटिक वाढते. कळतंय का, घनता काय होते, वाढते. का तर ते आकुंचन पावलेलं आहे, त्यामुळे घनता वाढते. आणि ज्यावेळी 4 डिग्री ते 0 डिग्री इथं प्रसरण पावतं, त्यावेळी काय होतं, आकारमान वाढतं प्रसरण पावल्यामुळे. आणि आकारमान वाढल्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिक घनता कमी होते. कारण जवळजवळ जे कण आलेले असतात ते पसरायला चालू होतात, म्हणून तिथं घनता कमी होते. कळते का, बघा, पाठ करायचं नाही, लक्षात ठेवायचं. पॉइंट तुम्हाला कन्सेप्ट कळाला की तुमच्या लक्षात राहतं. आकुंचन होते म्हणजे काय, ज्यावेळी समजा आकुंचन होते, घनता वाढते म्हणजे काय होते, बघा, आता इथं क्लासरूम असेल किंवा समजा एक स्विमिंग पूल, बघा स्विमिंग पूल, हा स्विमिंग पूलचा उन्हाळा चालू आहे, स्विमिंग पूलचं एक्झाम्पल लगेच समजेल तुम्हाला. स्विमिंग पूल मध्ये काय होते, तुम्हाला पहिल्यांदा उन्हाळा चालू व्हायच्या वेळी स्विमिंग पूल मध्ये गर्दी कमी असते, बरोबर आहे, गर्दी कमी असते, बरोबर. मग हळूहळू तापमान जसं वाढेल तसं लोकांचा इंटरेस्ट वाढतो स्विमिंगला जाण्याचा. मग काय होते, गर्दी वाढायला चालू होते. मग गर्दी वाढते म्हणजे काय होते, लोकांची घनता वाढते, बरोबर आहे. आता इथं बघा, आकुंचन पावते. आकुंचन पावताना काय होतं, जवळजवळ येतात कण. कण जवळजवळ आले म्हणजे काय, जेवढ्या जागेत आहेत त्याच्यात खूप कण एका जागी आले म्हणजे त्यांची घनता वाढली, कळलं. आणि ज्यावेळी प्रसरण पावते त्यावेळी ऑटोमॅटिक त्यातले कण काय होतात, बाजूला पसरायला चालू होतात, म्हणजे त्यांची घनता कमी होत. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं नाही, लक्षात ठेवायचं हे पॉईंट. असे पाठ करत बसले की ऐनवेळी परीक्षेत कन्फ्युज होते बरं का, हे उलट बरोबर उलट डोक्यात लक्षात येते. त्यामुळे नीट लक्षात ठेवा, तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे. पाण्यातले जे सजीव आहेत ते का जिवंत राहतात, तर याच कारणामुळे. जर त्यांचं तापमान वरती 0 डिग्रीला जास्त असेल तर सूर्यप्रकाश खालीपर्यंत जाईल का, नाही जात. म्हणजेच खाली पाणी असतं त्याच्या, मग पाण्याचं पाणी आहे, वरती बर्फ आहे, म्हणजे वरचं तापमान कमी आहे, खालचं तापमान जास्त आहे. म्हणून जे पण बर्फाच्छादित प्रदेशातले मासे वगैरे असतात किंवा प्राणी असतात ते पाण्याखाली जिवंत राहतात बर्फाखाली. का तर खाली तापमान जास्त असते म्हणून. आणि पाण्याची घनता सर्वाधिक कधी असते, तर 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वाधिक असते. हा तुमचा सगळ्या एक्झामचा पीवाय, सगळ्या म्हणजे ग्रुप डी पासून ते ग्रुप ए पर्यंतच्या सगळ्या एक्झामला विचारलेला क्वेश्चन. ग्रुप ए ला जे क्वेश्चन विचारलेत ते हे मल्टी लायनर मध्ये विचारलेत, बाकी सगळ्या एक्झामला हे 1 लायनर मध्ये विचारलेले आहेत. त्यामुळं हा पॉइंट नीट लक्षात ठेवायचा, ठीक आहे. आणि पाण्याचं हे असंगत आचरण मोजण्यासाठी
होपचे उपकरण वापरत का? होपनी या शास्त्रज्ञानं दिलेलं उपकरण, होपचे उपकरण, हा पण तुमचा PYQ आहे. होपचे उपकरण वापरतात. कळतंय का बघा? येतंय का लक्षात? येतोय का लक्षात पॉइंट? कळतंय? लिहून घेत असाल तर लिहून घ्या पॉइंट्स, किंवा नोट डाऊन करून ठेवा व्यवस्थित. तुम्ही म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. चॅप्टर संपला की लगेच तुम्ही काय करायचं आहे, हे पुस्तकातून वाचून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील नक्की काय आहे आणि काय नाही. ठीक आहे. आता आर्द्रता, ठीक आहे, आर्द्रता प्रकार, ह्युमिडिटी टाइप्स. आता आर्द्रता म्हणजे काय ते आधी बघूयात. आर्द्रता म्हणजे काय? हवेमध्ये एका विशिष्ट वेळी त्या ठिकाणच्या हवेमध्ये असणारं बाष्पाचं प्रमाण. बाष्प म्हणजे काय? पाण्याची वाफ. आर्द्रता म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट वेळी, एखाद्या ठिकाणी, एखाद्या विशिष्ट वेळी हवेमध्ये उपलब्ध असणाऱ्या बाष्पाचे प्रमाण. बाष्पाचे प्रमाण, त्याला आपण काय म्हणतो? आर्द्रता. येते का लक्षात? सगळ्यांना समजतंय? ऑनलाईन जनता कधी योगेश? सगळा खेळ कन्सेप्टचा आहे. सायन्स तुम्हाला खूप सोपं आहे, फक्त कन्सेप्ट समजावून घ्या. कन्सेप्ट समजले की तुम्हाला बाकीच्या गोष्टी लगेच समजल्या म्हणून समजा. येते का लक्षात? आर्द्रता म्हणजे काय आहे? बाष्पाचं प्रमाण. एखाद्या विशिष्ट वेळी, एखाद्या ठिकाणी, एखाद्या विशिष्ट वेळी हवेत असणारं बाष्पाचं प्रमाण म्हणजे त्या वेळची, त्या ठिकाणची आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी होय. यस, बघा त्याचे प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत? निरपेक्ष आर्द्रता आहे, सापेक्ष आर्द्रता आहे आणि विशिष्ट आर्द्रता आहे. आता निरपेक्ष, निरपेक्ष म्हणजे कशाचीही अपेक्षा न करता मोजलेलं असणार. निरपेक्ष म्हणजे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजेच एकक आकारमानामध्ये हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या एकूण प्रमाणाला किंवा वस्तुमानाला काय म्हणतो आपण? निरपेक्ष आर्द्रता असं म्हणतो. म्हणजेच कोणत्याही ठिकाणी तुम्ही असाल, त्या ठिकाणच्या एकक आकारमानची हवा, म्हणजे समजा आता मी इथं उभा आहे, क्लासरूम मध्ये उभा आहे, लेक्चर घेतोय, तर आता मी रोज जर इथं उभा असेल आणि मला रोज आर्द्रता मोजायची असेल, तर याच वेळी याच ठिकाणी ह्या एकक आकारमान असेल ना, रोज एवढीच हवा इथं असेल क्लासरूम मध्ये, बरोबर? म्हणजेच त्यावेळी यावेळी या ठिकाणी असणारं, या क्लासरूम मध्ये असणारं हवेचं जे प्रमाण मी मोजेल ते असेल निरपेक्ष तापमान. का? तर एकक सेम आहे. क्लासरूम मध्ये हवा जेवढी असेल तेवढीच रोज असेल, बरोबर? म्हणजे त्या एकक आकारमानाला, हवेचं आकारमान स्थिर झालं, त्या आकारमानाच्या हवेमध्ये असणारं पाण्याचं प्रमाण, पाण्याच्या वाफेचं एकूण वस्तुमान जर मी मोजलं तर ती असेल या क्लासरूमची ह्युमिडिटी. बरोबर आहे? तुम्ही तुमच्या घरात असाल, रूम मध्ये असाल किंवा लायब्ररीत असाल, तर त्यावेळी त्या ठिकाणी रोज असणाऱ्या हवेचं जे वस्तुमान आहे त्यावेळेचं तिथलं बाष्पाचं जे प्रमाण असेल त्याला म्हणायचं त्यावेळेची निरपेक्ष आर्द्रता. कळलं? आणि याचं एकक काय आहे? किलोग्रॅम प्रति घनमीटर. किलोग्रॅम प्रति मीटर क्यूब. घनमीटर म्हणजे काय? मीटर क्यूब. आणि हा तुमचा PYQ आहे, लक्षात राहू दे. किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आणि निरपेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी काय वापरलं जातं? आर्द्रता मापी. आणि हा तुमचा सरळ सेवेचा PYQ आहे. कंबाईनला किंवा राज्यसेवेला कुठेतरी एका ठिकाणी विचारला हा क्वेश्चन,
पण मल्टी लायनर मध्ये विचार कसा विचारलाय ते मी तुम्हाला सांगतो नंतर. हा मल्टी लायनर मध्ये पण विचारलेला आहे. ठीक आहे. आता आपण बघितलं निरपेक्ष आर्द्रता. यस. मग आहे सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष म्हणजे अपेक्षेनं मोजलेलं, म्हणजे कशासोबत तर कंपॅरिझन केलेलं आहे. याचं लक्षात. निरपेक्ष म्हणजे कशाचंही कंपॅरिझन न करता मोजलेलं बाष्पाचं प्रमाण. आणि सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, रिलेटिव्ह, कुणासोबत तर त्याला कम्पेअर केलेलं आहे. म्हणून रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती काय म्हणतो आपण, हवेचं विशिष्ट आकारमानात आणि तापमानात, इथं बघा आकारमान तसेच तापमान काय दिलं आहे, आकारमान तसेच तापमान, हवेच्या एका विशिष्ट आकारमानात आणि तापमानात असलेल्या बाष्पाचं वस्तुमान आणि हवेला संतृप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाष्पाचे वस्तुमान. हवेला संतृप्त करण्यासाठी म्हणजे काय, संतृप्त म्हणजे काय, हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता संपेपर्यंत, म्हणजेच ज्या तापमानाला हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता संपते, अजून वाफ ती हवा साठवू शकत नाही, त्याला म्हणतो हवा संतृप्त होणे. म्हणजेच एखाद्या विशिष्ट आकारमानात आणि तापमानात असलेलं बाष्पाचं प्रमाण आणि त्याच ठिकाणी हवेला संतृप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाष्पाचं वस्तुमान यांचं जे गुणोत्तर असेल त्याला आपण म्हणतो सापेक्ष आर्द्रता. काय म्हणतो, सापेक्ष आर्द्रता. म्हणजेच एखाद्या काय करतो आपण कंपॅरिझन कुणाचं, एखाद्या ठिकाणी विशिष्ट आकारमानात आणि तापमानात असलेलं वाफेचं प्रमाण आणि हवेला संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचं प्रमाण यांचं गुणोत्तर. म्हणजे हवेला संतृप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाष्पाचं जे गुणोत्तर आहे, बाष्प आहे, त्यांनी भागायचं कशाला, यायला हवेमध्ये त्यावेळी असणाऱ्या आर्द्रतेला, आणि ते जे गुणोत्तर आहे त्याला आपण काय म्हणतो, सापेक्ष आर्द्रता असे म्हणतो. आणि सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी काय वापरतात, हायग्रोमीटर हे उपकरण वापरतात, हायग्रोमीटर. आणि हे जे दोन स्टेटमेंट आहेत ना, हे तुमचे PYQ आहे. हे दोन स्टेटमेंट आहेत तसे तुमचे PYQ आहेत. हे काय ते पुस्तक आणलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे. म्हणजेच त्या विशिष्ट तापमानात सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी काय वापरतात, हायग्रोमीटर. आणि निरपेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी काय वापरतात, आर्द्रता मापे. ठीक आहे. बघा हे दोन पॉइंट क्लिअर झाले. तर मग पुढचा पॉइंट आहे विशिष्ट आर्द्रता, स्पेसिफिक ह्युमिडिटी. म्हणजे काय, एकक वस्तुमानामध्ये असलेलं हवेच्या, पाण्याच्या, हवेच्या किंवा वाफेचं वस्तुमान. म्हणजेच कधी आहे, एकक वस्तुमानाच्या हवेत. म्हणजे समजा आताच्या क्लासरूम मध्ये जी हवा आहे त्या क्लासरूम मध्ये पाण्याच्या वाफेचं एकूण वस्तुमान आता किती आहेत ते म्हणजे त्याची विशिष्ट आर्द्रता होय. या क्लासरूमची विशिष्ट आर्द्रता म्हणजे स्पेसिफिक हीट होय. मग याचं एकक काय आहे, ग्रॅम प्रति किलोग्रॅम. ग्रॅम प्रति किलोग्रॅम हे त्याचं एकक आहे. कळते का बघा. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, हा पॉइंट लक्षात ठेवा. निरपेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता. त्यात पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, आर्द्रता मापी आणि हायग्रोमीटर हे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत काही करून. येते का लक्षात बघा. बघा आता दव आणि धुके आपल्याला खूप आवडीचा पॉइंट असतो लहानपणी. एखाद्या पानावरती पाणी असणं, वनस्पतीच्या पानावरती, किंवा बघा थंडीच्या काळात आपल्या गाडीचे सीट कव्हर जे असतात किंवा कोणतीही वस्तू ती ओली झाल्यासारखी दिसते आपल्याला, त्याच्यावरती पाणी असल्यासारखं दिसतं बरोबर. ते पाणी का तयार होतं त्याच म्हणतो आपण दव. म्हणजेच दव म्हणजे काय, एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर, खालच्या लेवलला जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा जवळपास असणार वाफेचं जे रूपांतर आहे, पाण्याच्या वाफेचं रूपांतर कमी तापमानामुळे पुन्हा पाण्यात होणे किंवा द्रवात होणे त्याला आपण काय म्हणतो, दव असं म्हणतो. दव कशाला म्हणतो आपण,
हवेत असणाऱ्या वाफेचं रूपांतर पाण्यात होणं किंवा छोट्या छोट्या पाण्याच्या बिंदूत होणं त्याला आपण म्हणतो दव. आणि धुके म्हणजे काय? हवेतील पाण्याचं बाष्पाचं तापमान म्हणजे हवेचं तापमान ज्यावेळी कमी होतं त्यावेळी हवेतील बाष्प द्रव स्वरूपात हवेत असणाऱ्या धुलीकणांवरती पसरते किंवा त्याच्यावरती साठवले जातात. आणि त्या पाण्याचा जो थर असतो त्या धुलीकणांमध्ये किंवा हवेमध्ये त्याला आपण काय म्हणतो? धुके. कळलं? धुके आणि दव हा कन्सेप्ट कळला का? दव म्हणजे काय? भूपृष्ठावर जे पाणी साचतं किंवा वाफेचे रूपांतर द्रवात होतं, छोट्या छोट्या द्रवात किंवा पाण्याच्या ह्याच्यात थेंबात, त्या थेंबांना आपण दव म्हणतो. आणि धुके म्हणजे काय? हवेत पसरलेले जे धुलीकण असतात त्याच्यावरती हवा साठते किंवा तापमान कमी झाल्यामुळे त्याच्यावरती पाण्याचे कण साठतात आणि ते आपल्याला पसरलेले दिसतात आणि त्यालाच आपण म्हणतो धुके. कळलं? दव आणि धुके. मग सापेक्ष आर्द्रता किती आहे? सापेक्ष आर्द्रता किती आहे त्याच्यावरून हवेचे हे प्रकार केले आहेत. हवेचे प्रकार केले आहेत. कोणकोणते? एक आहे कोरडी हवा, असंतृप्त, ड्राय एअर. ज्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण 60% पेक्षा कमी आहे, आर्द्रतेचं तापमान किंवा प्रमाण 60 पेक्षा कमी आहे, त्याला आपण काय म्हणतो? कोरडी हवा. मग दमट हवा म्हणजे काय? ज्या हवेत सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण 60% पेक्षा जास्त आहे त्याला आपण काय म्हणतो? दमट हवा. आणि संतृप्त हवा म्हणजे काय? सॅच्युरेटेड एअर. म्हणजेच ज्या हवेचं सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण 100% आहे, म्हणजे हवा 100% तिथली हवा म्हणजे हवेमध्ये बाष्प साठवून घेण्याची क्षमता संपलेली आहे, त्याला आपण काय म्हणतो? संतृप्त हवा. येते का लक्षात? सगळ्यांना कळतंय? यस. बघा, तुम्ही आधीचे पण लेक्चर बघून घ्या बरं का. जे ऑनलाईन जनता आहे ज्यांना आज काही आता कळतंय त्यांनी समजून घ्या की आधी पण आपण लेक्चर केलेले आहेत. आधीच्या लेक्चरमध्ये आपण 5 चॅप्टर कमी संपवलेले आहेत गेल्या 6 लेक्चरमध्ये. आता हे 7वं लेक्चर आहे आपलं आणि त्यात आपण उष्णता संपवत आहोत. आधी आपण फिजिक्स केमिस्ट्री घेणार आहोत आणि मग बायोकडे जाणार आहोत, कारण बायो मुलांना रट्टा मारल्यामुळे सोपं वाटतं, फिजिक्स केमिस्ट्री अवघड वाटतं का तर कन्सेप्ट माहीत नसतात. यस. त्यामुळं आपण काय केलं आहे, आधी फिजिक्स केमिस्ट्री घेतो आहोत. तुमच्या कंबाईनच्या एक्झाम पर्यंत तुमचं सगळा सिलेबस व्यवस्थित कव्हर करण्याचं काम आपण करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. मग तुमचं सायन्स जे आहे त्यामध्ये पहिल्यांदा आपण फिजिक्स केमिस्ट्री घेतोय. फिजिक्सचे आपले कोणकोणते चॅप्टर संपलेले आहेत? इथं युनिट्स अँड मेजरमेंट, राशी व मापन संपलेला आहे, किरणोत्सारिता संपलेला आहे, ध्वनी संपलेला आहे, त्याच्यानंतर विद्युतधारा संपलेला आहे, चुंबकत्व संपलेला आहे आणि आता 6वा चॅप्टर आपला कुठला चालू आहे? उष्णता. त्यामुळे आधीचेही लेक्चर तुम्ही बघून घ्या. तुम्हाला जर लेक्चर आवडत असतील तर तुमच्या इतर मित्रांनाही ज्यांना गरज आहे, जे अभ्यास करतायत त्यांनाही आपले लेक्चर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सगळ्या गोष्टी करा. ठीक आहे? ज्या काही तुम्ही तिथून करू शकता सपोर्ट करण्यासाठी या उपक्रमाला, त्या सर्व गोष्टी तिथून तुम्ही करा. शेअर करा वगैरे. जर शेअर केलं तर भरपूर लोकांपर्यंत जाईल. जे गरजू विद्यार्थी असतात ना त्यांच्यापर्यंत तर नक्की पाठवा. बाकी कोणाजवळ पाठवा न पाठवा, जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांची परिस्थिती नाही त्यांच्या जवळ तर हे नक्की पाठवा. ठीक आहे? चल बघा नेक्स्ट पॉइंट, दवबिंदू तापमान. दवबिंदू तापमान म्हणजे काय? युट्यूबला दिसतात, लाईव्ह मध्ये दिसतात. बघू शकतो माहिती मला पण. बघा, दवबिंदू तापमान म्हणजे काय आपण म्हणतोय? दवबिंदू तापमान म्हणजे काय? ज्या तापमानाला हवेमधील बाष्पाचं प्रमाण संतृप्त होते किंवा ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते, बाष्प धारण करण्याची क्षमता संपते, त्या तापमानाला आपण म्हणतो हवेचं दवबिंदू तापमान. त्याला म्हणतो आपण दवबिंदू
तापमान, ड्यू पॉइंट टेम्परेचर, आणि ही डेफिनेशन तुमचं PYQ आहे, लक्षात राहू दे. दवबिंदू तापमान हे तुमची PYQ आहे. येते का लक्षात? बघा हे काय आहे तुमचं PYQ आहे. नीट लक्षात ठेवा, पॉइंट व्यवस्थित करा. तुमचे पॉइंट सगळे हातात असतात बरं का मार्क्स. फक्त आपण काय करतो, कन्फ्युजन मध्ये या गोष्टी विसरून जातो, कन्फ्युजन करून घेतो आणि या गोष्टी विसरून जातो, म्हणून आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. कन्सेप्ट माहिती असतील, तुमचे कन्सेप्ट लक्षात असतील तर तुम्हाला या गोष्टी लगेच लक्षात राहतील. कळलं का? येस. चलो नेक्स्ट पॉइंट बघूया काय आहे. तिहेरी बिंदू. तिहेरी बिंदू म्हणजे काय? ज्या विशिष्ट तापमान आणि दाबाला, तापमान आणि दाब दोन शब्द आहेत, नीट लक्षात राहू दे. ज्या विशिष्ट तापमान आणि दाबास, तापमानाला आणि दाबाला एखादा शुद्ध पदार्थ, काय म्हणतोय, एखादा शुद्ध पदार्थ स्थायू, द्रव आणि वायू या तीनही अवस्था दाखवतो, या तीनही अवस्थांमध्ये आढळतो. काय म्हणतोय बघा, ज्या विशिष्ट तापमानास आणि दाबास एखादा शुद्ध पदार्थ स्थायू, द्रव आणि वायू या तीनही अवस्थांमध्ये आढळतो, त्याला पदार्थाचा काय म्हणतात, तिहेरी बिंदू, ट्रिपल पॉइंट ऑफ द सबस्टन्स असं त्याला आपण म्हणतो. पाण्याचा तिहेरी बिंदू असं आपण त्याला म्हणतो. यस, येते का लक्षात? मग पाण्याचा तिहेरी बिंदू काय आहे? 273.16 केल्व्हिन किंवा 6.11 गुणिले 10⁻³ पास्कल. हे दाब आहे पास्कल, आणि हे तापमान आहे, कारण इथे तापमान आणि दाब विचारले म्हणून इथं दोन क्वांटिटी दिले. तापमान किती आहे? 273.16 केल्व्हिन, आणि दाब किती आहे? 6.11 गुणिले 10⁻³ पास्कल. दाब मोजण्याचं एकक आहे पास्कल म्हणून, ठीक आहे, रास्कल नाही, पास्कल लक्षात ठेवा. मग हा कार्बन डायऑक्साईडचा आहे. कार्बन डायऑक्साईडचा किती आहे? -56.6 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, आणि दाब किती आहे? 5.1 10⁻⁵ पास्कल. हे काय आहे? दाब आहे. कार्बन डायऑक्साईडचा तिहेरी बिंदू आहे, लक्षात ठेवा. कदाचित विचारला जाऊ शकेल, ही व्हॅल्यू विचारली जाऊ शकेल. पाण्याचा तिहेरी बिंदू खालीलपैकी कोणत्या तापमानास आहे? त्यामुळे ते लक्षात ठेवा. आता मग आहे उष्णतेचा परिणाम म्हणजेच प्रसरण. उष्णतेचं प्रसरण झालं तर काय फरक पडतं आणि किती प्रकारात त्याचं प्रसरण होतं ते आपल्याला बघायचं आहे. किती प्रकारात त्याचं प्रसरण होतं तेही आता आपल्याला बघायचं आहे. यस, ऑनलाईन जनता कळते का? अभिरा, कल्पना, हर्षद, सिद्धू, मोहसिन, आशिष, दुसरं कोण आहे? थिअरी ऑल शेतकरी का, असं काहीतरी नाव आहे. यस. नेक्स्ट, उष्णतेचा परिणाम. उष्णतेचा परिणाम आपल्याला बघायचा आहे. त्यात काय आहे? एक रेषीय प्रसरण. म्हणजेच एखाद्या लांबीमध्ये, समजा एखाद्या वस्तूला जर आपण उष्णता दिली तर त्याचं रूपांतर जर फक्त लांबीमध्ये होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? एक रेषीय प्रसरण. काय म्हणतो? एक रेषीय प्रसरण. कशात होतं? फक्त लांबीमध्ये. प्रसरण कसं होतं? फक्त लांबीमध्ये होतं. एक रेषीय प्रसरण म्हणजे काय? समजा एखाद्या लोखंडी सळईला जर आपण उष्णता दिली आणि तिची जर लांबी वाढत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? त्या सळईचं एक रेषीय प्रसरण होतं. मग हे एक रेषीय प्रसरण दर्शवण्यासाठी स्थिरांक कोणता वापरला जातो? लॅम्बडा. कोणता वापरला जातो? लॅम्बडा. इथं त्याला वेव्हलेंथ पकडायचं नाहीये, त्याला काय केलंय? लांबीत होणारं प्रसरण सांगितलंय, त्याचा हे काय आहे? लॅम्बडा. ठीक आहे, आणि यालाच आपण काय म्हणतो? पदार्थाचा एक रेषीय प्रसरणांक असं म्हणतो. मग हा कॅल्क्युलेट करताना कसा काढायचा आहे? डेल्टा एल बरोबर लॅम्बडा गुणिले L1.
आता डेल्टा एल म्हणजे काय आहे? लांबीमध्ये झालेला बदल. डेल्टा एल म्हणजे काय आहे? लांबीतील बदल. L1 म्हणजे काय आहे? सुरुवातीची लांबी. सुरुवातीची लांबी, बरोबर. आणि डेल्टा टी म्हणजे काय आहे? तापमानात झालेला बदल. डेल्टा टी म्हणजे काय आहे? तापमानात झालेला बदल. डेल्टा टी म्हणजे काय आहे? तापमानात झालेला बदल म्हणजे तुमचं डेल्टा टी आहे. ठीक आहे, बघा डेल्टा टी आहे. मग डेल्टा एल म्हणजे लांबीत झालेला बदल. लॅम्बडा म्हणजे एक रेषीय प्रसरण किती झालं ते. L1 म्हणजे सुरुवातीची लांबी आणि तापमान आपण किती बदललेलं आहे ते म्हणजे डेल्टा टी. यस. मग आहे तुम्हाला घनीय प्रसरण. घनीय प्रसरण म्हणजे काय? व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. व्हॉल्युमेट्रिक म्हणजे काय? जर एखाद्या वस्तूला जर आपण तापमान दिलं आणि त्याचं आकारमान बदलत असेल, काय म्हणतोय मी? त्याचं आकारमान बदलत असेल म्हणजे इथं काय फरक पडेल? आकारमान. पहिलं काय आहे? लांबी. इथं काय आहे? आकारमान. जर आकारमानामध्ये फरक पडत असेल त्याला आपण काय म्हणतो? पदार्थाचा घनीय प्रसरणांक असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? पदार्थाचा घनीय प्रसरणांक. व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. त्याचं दाखवण्याचं चिन्ह काय आहे? बीटा. कशाने दाखवतो आपण? बीटाने दाखवतो. यस. मग बघा V2 म्हणजे काय? जेव्हा पूर्ण त्याचं आकारमान बदलेल ते आहे V2. V1 म्हणजे काय? सुरुवातीचं व्हॉल्यूम प्लस 1 प्लस बीटा इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे तापमानातील बदल. येते का लक्षात? बघा V2 बरोबर V1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस बीटा डेल्टा टी. त्याला आपण म्हणतो घनीय प्रसरण. व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन ऑफ द मटेरियल म्हणजेच आकारमानात होणारा बदल. येते का लक्षात? यस. मग त्याच्यानंतर काय आहे? प्रतलीय एरियल एक्सपान्शन. जर त्याच्या क्षेत्रफळामध्ये जर काही फरक होत असेल, एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यानंतर क्षेत्रफळामध्ये जर काही बदल होत असेल किंवा तो बदलत असेल तर त्याला आपण म्हणतो प्रतलीय प्रसरण. एक्सपान्शन म्हणजे लांबी, रुंदी, उंचीमध्ये सगळ्या बाजूनी ते एक प्रसरण होत असेल तर त्याला आपण म्हणतो प्रतलीय प्रसरण. दाखवतो कशाने आपण? अल्फा. आता काही पुस्तकात वेगवेगळी चिन्ह आहेत बरं का याच्याबद्दल, त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. तुम्हाला जे लक्षात राहील ते व्यवस्थित ठेवा. इथं काही ठिकाणी कन्फ्युजन आहेत, म्हणजे काही ठिकाणी वेगळी चिन्ह वापरलेली आहेत. त्यामुळं नीट लक्षात ठेवा. प्रतलीय प्रसरण जे स्टेट बोर्ड मध्ये असेल ते फक्त लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. प्रतलीय प्रसरणाचा स्थिरांक त्याला आपण म्हणतो. यस. मग दाखवतात कशाला? A2. A2 म्हणजे काय? एरिया. दुसरा एरिया म्हणजे बदल झालेला एरिया म्हणजे क्षेत्रफळ. हे पहिलं क्षेत्रफळ. त्याच्यानंतर 1 प्लस अल्फा डेल्टा टी. अल्फा म्हणजे हा याचा कॉन्स्टंट आहे प्रतलीय प्रसरणाचा आणि डेल्टा टी म्हणजे काय आहे? त्या तापमानात होणारा बदल. येते का लक्षात? बघा येते का लक्षात?
बघा यस काय काय आहे, बर्फ, पाण्याने वाफ, असं सगळं ऍट अ टाइम काय आहे. याचं उदाहरण घ्या की समोर तिहेरी बिंदूचे यस सर. हा म्हणजे बघा समजा आता तुम्हाला ट्रिपल पॉइंट म्हणजे काय आहे, समजा प्रयोगशाळेमध्ये तुम्ही दिलेल्या तापमानाला, आपलं किती होतं 273 आणि जे काही दाब होता तो जर दाब तुम्ही व्यवस्थित दिला तर पाणी सेम पॉइंटला एका ठिकाणी तुम्हाला ते फ्रीज होताना दिसेल आणि एका ठिकाणी ते उकळताना पण दिसेल. ठीक आहे, उकळताना पण दिसेल, त्याला आपण म्हणतो ट्रिपल पॉइंट. हे आता लॅबोरेटरीकल एक्सपेरिमेंट आहेत, इथं आपल्याला आता करता येणार नाही. सेम पॉइंटला तुम्हाला ते एका ठिकाणी फ्रीज होताना पण दिसेल आणि एका ठिकाणी तुम्हाला ते बॉईल होताना पण दिसेल, त्याला म्हणायचं ट्रिपल पॉइंट. येस. मग काय आहे, उष्णता विस्थापन नियम. मगाशी आपण जसं सांगितलेलं आहे तोच हा पॉइंट आहे, उष्णता विस्थापन नियम. बघा समजतंय का तुम्हाला. मगाशी मी जे सांगितलेलं होतं, काय सांगितलं होतं तुम्हाला, उष्णता विस्थापन नियम. बघा त्यातून किरण बाहेर पडतात एवढं मी सांगितलं होतं, बरोबर आहे. वीनचा नियम आहे, कुठला, वीनचा विस्थापनाचा नियम. हा तुमचा PYQ आहे, नीट लक्षात राहू दे. ठीक आहे, वीनचा उष्णता विस्थापनाचा नियम. ज्यावेळी एखाद्या पदार्थातून उष्णता वाढवली जाते त्यातून काय होतं, आपल्याला किरण बाहेर पडतात, बरोबर आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं, काय होतं, किरण बाहेर पडतात, बरोबर. मग वीननं काय सांगितलेलं आहे, जसं तुम्ही तापमान वाढवाल, जसं एखाद्या पदार्थाचं तापमान तुम्ही वाढवाल तसं त्यातून उत्सर्जित होणाऱ्या प्राणांचं प्रमाण पण काय होईल, वाढेल. आपण मगाशी जे बघितले त्या कशाबद्दल बघितलंय, तरंग लांबी बद्दल बघितलं. आता आपण काय बोलतोय, प्राणांची संख्या बद्दल बोलतोय, बरोबर आहे. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या पदार्थाला उष्णता दिली, जसं वाढवाल तसं त्या वस्तूतून सूक्ष्म तरंग लांबीची किरण काय होतं, उत्सर्जित होण्याचं प्रमाण देखील वाढतं. त्यालाच म्हणतात उष्णता विनिमयाचं तत्व. त्याला काय म्हणतात, उष्णता विस्थापनाचा नियम, त्याला म्हणतो आपण उष्णता विस्थापनाचा नियम. आता उदाहरणार्थ मगाशी मी सांगितले तेच उदाहरण इथं आहे. काय आहे, लोखंडाला पहिल्यांदा उष्णता दिली, स्लो उष्णता आपण देतोय, त्यावेळी त्याचा रंग कुठला असतो, फिकट लाल, बरोबर आहे. मग थोडासा अजून तापमान वाढलं की मग तो रंग बदलतो आणि काय होतो, डार्क होतो, गडद होतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर हळूहळू तो रंग कसा होतो, पिवळा व्हायला चालू होतो आणि मग एकदम शेवटी जास्त आपल्याला काय होतो, पांढरा. तुम्ही करून बघा, उदबत्ती पेटवायची आणि बघायचं घरी. सगळ्यात बेस्ट, लोखंड पेटवायला जाऊ नका, उदबत्ती पेटवानी बघा, सेम इफेक्ट तुम्हाला दिसेल. पहिल्यांदा छोटं लाल व्हायला चालू होईल, त्याच्यानंतर ते गडद लाल होईल आणि त्याच्यानंतर पिवळं होऊन परत ऑटोमॅटिक पांढरं, ज्याला आपण अंगारा म्हणतो, पांढरं झालंय, बरोबर आहे का. हा ते आहे तुमचं उष्णता विस्थापन, बरोबर. मग त्यामध्ये आता त्याचं एक्झाम्पल हा कुठं वापरतो आपण, उष्णता विस्थापनाचा नियम कसा उपयोगात येतो, आकाशामध्ये तारे जे चमकतात, आकाशामध्ये चमकणारे जे तारे आहेत ते एक्झाम्पल कशाचं आहे, उष्णता विस्थापनाचं नियम. का तर ते आकाशातील तारे जे निळ्या रंगाचा प्रकाश उत्सर्जित करतात त्या ताऱ्यांचं तापमान अधिक असते. जे तारे निळ्या रंगाचं तापमान किंवा जे तारे निळ्या रंगाचा प्रकाश उत्सर्जित करतात त्यांचं तापमान अधिक असते आणि जे पदार्थ लाल रंगाचा प्रकाश उत्सर्जित करतात त्यांचं तापमान कमी असते. लाल रंग कमी, निळा रंग तापमान अधिक. आणि हा तुमचा एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल, लक्षात राहू. उष्णता विस्थापन नियमामध्ये हा तुमचा एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल. ज्या ताऱ्यांचं तापमान अधिक असते ते निळ्या रंगाचा प्रकाश उत्सर्जित करतात आणि जे तारे लाल रंगाचा प्रकाश उत्सर्जित करतात त्यांचं तापमान कमी असेल. कळते का बघा. यस. मग नेक्स्ट एक्झाम्पल त्यांनी दिले, प्लॅटिनमच्या तारेला तापवल्यावर काय होतं, पहिल्यांदा फिकट लाल रंग होतो, नंतर निळा होतो आणि शेवटी पांढरा होतो. कळते का बघा, पांढरा होतो. मग आहे न्यूटनचा शीतलनाचा नियम. न्यूटनचा शीतलनाचा नियम, बरोबर आहे.
त्यालाच काय म्हणतो आपण, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. एखाद्या उष्ण वस्तूचं तापमान कमी होण्याचा दर म्हणजे ते किती वेळात थंड होईल हा कशावरती अवलंबून असतो, त्याच्या भोवतालच्या वातावरणाशी समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. काय सांगितलं नीट बघा. एखाद्या उष्ण वस्तूचं तापमान कमी होण्याचा दर हा त्याच्या सभोवतालच्या वातावरणाशी समानुपाती असतो म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. जर भोवतीचं तापमान जर अतिशय कमी असेल तर तापमान रेट कमी होण्याचं, उष्णता तापमान कमी होण्याचा दर पण जास्त असेल. का तर तापमान भोवतीचं कमी आहे, म्हणून न्यूटनचा शीतलनाचा नियम आपण त्याला म्हणतो. मग त्याच्यानंतर आहे हीट इंजिन. हीट इंजिन म्हणजे काय, एखाद्या यंत्राला जेव्हा आपण उष्णता देतो, ठीक आहे, उष्णता देतो, त्या उष्णतेचं रूपांतर ते यंत्र यांत्रिक ऊर्जेमध्ये करून आपलं काम घडवून आणते, त्याला म्हणतात उष्णता यंत्र, हीट इंजिन. बरोबर आहे. मग हे कसं आहे, हे सायक्लिक आहे, म्हणजेच उष्णता कायमस्वरूपी त्याला दिली जाते, वाढवली जाते आणि त्याच्याकडून यांत्रिक कार्य करून घेतलं जातं. उष्णता ऊर्जेचं रूपांतर त्यामध्ये यांत्रिक ऊर्जेत केलं जातं, त्याला म्हणतो आपण हीट इंजिन. आणि त्याची जी कार्यक्षमता आहे, त्या हीट इंजिनची कार्यक्षमता, इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन असं त्याला आपण म्हणतो. ते कोणत्या सूत्राने काढलं जातं, साय इज इक्वल टू W/Q. W म्हणजे कार्य, Q म्हणजे उष्णता, जी उष्णता आपण पुरवतो. बरोबर. Q म्हणजे त्याला आपण पुरवलेली उष्णता किंवा शोषलेली उष्णता, W म्हणजे एकूण झालेले कार्य आणि N म्हणजे काय आहे, हे त्याची कार्यक्षमता, इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. हा प्रॉब्लेम तुम्हाला 2020 का 21 मध्ये काहीतरी विचारलेला, या फॉर्म्युलावरती डिपेंड, हीट इंजिनचं सूत्र. यस, त्यामुळे लक्षात ठेवा PY. त्याला आपण म्हणतो हीट इंजिन. त्याचं इफिशियन्सीचं सूत्र काय आहे, N × W/Q1. येते का लक्षात. यस. मग काय आहे, उष्णतेचं स्थानांतरण, ट्रान्समिशन ऑफ हीट. मग उष्णतेचं स्थानांतर किती प्रकारात घडून येतं, 3. कोणकोणतं, वहन, अभिसरण, प्रारण. म्हणजे कंडक्शन, वहन म्हणजे काय आहे, कंडक्शन, अभिसरण म्हणजे कन्व्हेक्शन आणि प्रारण म्हणजे रेडिएशन. येते का लक्षात. यस. मग आपल्याला हेच बघायचं, वहन म्हणजे काय आहे, उष्णतेचं स्थानांतर. वहन म्हणजे उष्णतेचं स्थानांतर त्याच्या कणांच्या स्वरूपात. काय म्हणतोय, त्याच्या कणांच्या स्वरूपात. ज्यावेळी कण स्थानांतर न होता, म्हणजे समजा हे जे पॉइंट्स आहेत, ठीक आहे, हे त्याचे कण आहे. म्हणजेच हा कण जेव्हा पूर्ण गरम होईल तो त्याची उष्णता या कणाला देईल, मग हा पूर्ण जेव्हा गरम होईल तो त्याची उष्णता याला देईल. अशा कणांमधून कणांचं स्थानांतरण न होता ज्यावेळी उष्णता प्रसारित केली जाते त्याला आपण काय म्हणतो, वहन म्हणतो. काय म्हणतो, वहन. मग तुम्ही इथे समोर फक्त लक्षात ठेवताना रोज लिहायचं, कणांचे स्थानांतरण न होता, म्हणजे तुम्हाला बरोबर पॉइंट लक्षात राहतो, स्थानांतरण न होता, एवढंच लिहून ठेवा, तुम्हाला बरोबर पॉइंट लक्षात राहील, कणांचे स्थानांतरण न होता. मग उष्णतेचं वहन सर्वात जास्त कधी होईल, स्थायूमध्ये. सगळ्यात जास्त कशात आहे, स्थायूमध्ये. त्याच्यापेक्षा कमी द्रवामध्ये आणि त्याच्यापेक्षा कमी वायूमध्ये. का तर स्थायूमध्ये त्यांचे कण जवळ आहेत, त्यांचे जे कण आहेत, मॉलिक्युल्स आहेत, ते एकमेकांच्या जवळ असल्यामुळं उष्णतेचं स्थानांतरण स्थायूमध्ये जास्त आहे, मग द्रवामध्ये आहे आणि मग वायूमध्ये आहे. येतोय पॉइंट लक्षात. हे पॉइंट नीट लक्षात ठेवा. आता मग जर स्थायूमध्ये सर्वात जास्त असेल तर निर्वात पोकळीमध्ये आपलं उष्णतेचं स्थानांतरण होईल का. निर्वात पोकळी, व्हॅक्यूम जे आहे, त्या व्हॅक्यूम मध्ये उष्णतेचं वहन होईल का.
निर्वात पोकळी काय आहे ते पोकळी आहे. पोकळीच म्हणजे काय आहे, त्यात हवेचं कोणतंही मटेरियल नाही म्हणून त्यातून वहन होणार नाही. मग समोर एवढंच लिहून ठेवा, निर्वात पोकळी क्रॉस. बघा कन्सेप्ट काय आहे, वहन कसं होतं, कणांच्या माध्यमातून कणांचं स्थानांतरण न होता कणांद्वारे उष्णता पुढे पास केली जाते. बरोबर आहे, हा कन्सेप्ट आहे. मग सगळ्यात जास्त बट अभ्यास कशात असेल, स्थायूमध्ये. का तर कण जवळ जवळ असतात, त्याच्यानंतर द्रव आणि त्याच्यानंतर वायू. मग निर्वात पोकळीमध्ये हवाच नसते किंवा कणच नसतात म्हणून तिथून वायू काय उष्णतेचं वहन होईल का, नाही. हे नीट लक्षात ठेवा. यस. मग अभिसरण कन्व्हेक्शन म्हणजेच काय आहे, उष्णतेचं वहन त्यातील कणांच्या गतिमान अवस्थेमुळे होतं. कणांच्या गतिमान अवस्थेमुळे उष्णतेचं स्थानांतरण होतं. गतिमान कणांच्या गतिमान अवस्थेमुळे जर उष्णतेचं स्थानांतरण घडून येत असेल तर त्याला आपण म्हणतो अभिसरण. बरोबर. मग उष्णतेचं अभिसरण, स्थायूमध्ये हालायला जागा असते का कणांना, नाही. मग अभिसरण स्थायूमध्ये घडून येत नाही. स्थायूमध्ये घडून येत नाही. मग अभिसरण कशात घडून येते, फक्त द्रव व वायूमध्ये, द्रव व वायूमध्ये घडून येते. कळतंय का. बघा उष्णतेचं काय बघितलं आपण, अभिसरण. मग आता काय आहे, प्रारण. प्रारण म्हणजे काय, ज्यावेळी उष्णतेचं वहन विद्युत चुंबक तरंगांच्या स्वरूपात होते. म्हणजेच इथं काय आहे, प्रारण म्हणजे तरंगांच्या स्वरूपात, तरंगांच्या स्वरूपात उष्णतेचं स्थानांतरण तरंगांच्या स्वरूपात होते, विद्युत चुंबकीय तरंगांच्या स्वरूपात होते, तेव्हा त्याला आपण म्हणतो प्रारण. मग उष्णतेचं प्रारण जेव्हा माध्यम नसेल तेव्हा पण घडून येईल. बरोबर, कारण विद्युत चुंबकीय पट्ट्याचं वहन होतं. मग विद्युत चुंबकीय पट्टा निर्वात पोकळीमधून सुद्धा वाहू शकतो. म्हणजेच उष्णतेचं स्थानांतरण किंवा प्रारण हे प्रारणच्या माध्यमातून व्हॅक्यूम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, निर्वात मधून सुद्धा त्याचं वहन स्थानांतरण होऊ शकेल. बरोबर आहे का. उष्णतेचे प्रारण माध्यम निर्वात पोकळीमधून सुद्धा होऊ शकेल. येतो का पॉइंट लक्षात. बघा हे मुद्दे तुम्हाला खूप आधी विचारून झाले आहेत, बेसिक आहेत, त्यामुळे आता विचारण्याची शक्यता कमी आहे. मग उष्णतेच्या वहन आणि अभिसरणापेक्षा स्थानांतरणाची गती सगळ्यात जास्त कशात असते, प्रारणमध्ये. प्रारणमध्ये सर्वात जास्त गती असते. उष्णतेच्या वहन आणि अभिसरणापेक्षा उष्णतेच्या प्रारणाची गती सर्वात जास्त असते. येते का लक्षात, कळतंय इथपर्यंत. यस. आता महत्वाचे जे 6 चॅप्टर होते ज्याच्यावरती आयोग सध्या फोकस करत आहे, एवढे जरी तुम्ही नीट केलेत तर फिजिक्सच्या 3 क्वेश्चन पैकी 2 क्वेश्चन तुम्हाला म्हणजे 2 ते जे क्वेश्चन आहेत ते तुमचे सुटतील म्हणजे सुटतील. यस. शक्यतो 3च्या 3 इथूनच येतात सध्या, पण जरी आयोगाने 2च घेतले तिथून तर ते सुटतील म्हणजे सुटतील. तुम्ही आपले 6 आजचं 7वं लेक्चर आहे, या 7 लेक्चरचे नीट बघितले व्हिडिओ तर तुमचे तिथले फिजिक्सचे 2 मार्क्स फिक्स आहेत. 3च्या 3 पण असू शकतील, पण सध्या 2 पकडून चला. ठीक आहे, आलं लक्षात. यस. भेटूयात उद्या पुन्हा याच वेळी, सेम टायमिंग, सेम चॅनल, सेम ठिकाणी. धन्यवाद.